आज आम्ही आज इंटरव्ह्यू घेणार आहोत तसे एक महान व्यक्ती आहे. मी महाराष्ट्र चॅनलवर अनेक इंटरव्ह्यू झालेले आहेत. काही उद्योजक, काही हॉटेलियर, काही बिझनेसमॅन. म्हणजे आज आम्हाला जे ज्ञान मिळणार आहे एक महान व्यक्तींशी नारीशास्त्राबद्दल. हे जी आपली शास्त्र आहे आपल्या देशात बरंच वर्षापासून आहे, याचं संपूर्ण ज्ञान आपण इथे गुरुजींशी बोलूया, चर्चा करूया. गुरुजी नमस्कार. नमस्कार. गुरुजी पहिलं आपलं नाव सांगा. मी ईश्वरन चेट्टियार आहे. मी तमिळनाडूचा आहे. आणि गुरुजी पहिला म्हणजे असं आहे की तुम्ही तर ॲक्च्युली एक साऊथ इंडियन आहात. होय. आम्ही नॉर्मली याच्यावर फक्त मराठी माणसाची मुलाखत घेतो. बरोबर. पण तरीसुद्धा आम्हाला आज फार उत्सुकता होती की अशी कोणती शास्त्र आहे त्याच्याबद्दल आपल्या जगाला कळलं पाहिजे. हो. थोडक्यात आपण मराठी माणसांना. तर पहिलं म्हणजे एक सांगा गुरुजी की नक्की नाडीशास्त्र व्हॉट इज इट, लाईक काय नाडीशास्त्र काय आहे? की खरं म्हणलं तर बऱ्याच जागेवर सर्वांना ते माहीत नाही की नाडीशास्त्र म्हणलं तर काय आहे. सर्वांना असं वाटतो की नाडीशास्त्र म्हणलं तर असं नाडी पकडून काहीतरी आपल्याला सांगणार. असं नाहीये का ते? असं नाहीये. अच्छा, नाडी पकडायचा भागच नाहीये. नाही. अच्छा अच्छा. नाडीशास्त्र म्हणलं तर तमिळचा एक शब्द आहे. अच्छा. ज्या दिवशी तुम्ही आमच्याकडे येणार त्याला नाडी म्हणतात. ओके. नाडी म्हणजे अवघड. हा यस. तुम्ही तुमचं गरजेचं असेल तर तुम्ही येणारच. बरोबर. नाही तर तुम्ही येणार नाही. अच्छा अच्छा. तुम्ही जसं काय डॉक्टरकडे जाणार त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी आजारी असतात तेव्हा. बरोबर. हे आपल्याला नाडीशास्त्रामध्ये पण ज्योतिषाकडे आपण तसं जातो काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम आहे. बरोबर. तसं नाडी म्हणलं तर ज्या दिवशी तुम्ही येणार त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं याच्यामध्ये भविष्य भेटणार. अच्छा. त्याला नाडीशास्त्र म्हणतात. नाडीशास्त्र म्हणजे असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम असेल तर तो तुमच्याकडे जेव्हा आला तर तो शास्त्राचं ज्ञान घेण्यासाठी तुमच्याकडे त्याला योग असेल तेव्हाच तो पोहोचणार. बरोबर. अच्छा, असं आहे का? आणि अजून एक आहे की सर्वांचं सापडणार असंही नाहीये. पुन्हा काय बोललं? सर्वांची हे नाडी सापडणार असंही काय नाहीये. अच्छा. योग शिवाय काय सापडत नाही. तुमच्या योग मध्ये असेल की आज सापडायचंच आहे तर त्याच्यामुळे तारीख, दिवस, वेळ सर्व लिहून ठेवलेला असतो की हा तारीखला तुम्ही इथे पोहोचणारच आहे. म्हणजे संपूर्ण डेस्टिनी लिहूनच ऋषी मुनींनी लिहूनच ठेवले. अगस्त ऋषी आहे, भृगु ऋषी आहे, वसिष्ठ ऋषी आहे, कौशिक ऋषी आहे, मत्स्यमुनी आहे, असं बऱ्यापैकी ऋषी लोक भारतात होते. सप्तऋषी त्यांना म्हणतात. 18 ऋषी लोकांनी मिळून ते नाडीशास्त्र तपस्या वगैरे करून जे पृथ्वीमध्ये मानव जाती आहे त्यांच्यासाठी त्यांनी चांगलं मार्ग भेटावा असं म्हणून त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले. आणि ते अंगठाचा ठसावरनं शोधता येतो. आपण सर एकदा मला फार आनंद होईल बघायला. राईट हँड लावू कसं आहे? हो, राईट हँडच्या अंगठाचा ठसा लावा तुम्ही. हे मी अंगठी काढावं लागेल. बरोबर. हो. आपण हे आता लाईव्ह मध्ये बघूया की माझा ठेसा लावतायत. आता आपण अजूनपर्यंत अंगठा लावला होता फार पूर्वी, आता परत लावतोय ठेसा पहिल्यांदा. लावू का साहेब? लावा. अजून एक असंच बाजूला लावा. परत इंक लावून परत लावू? नाही, नको. लाईट काट पुसून दे. जी तुम्ही टेक्नॉलॉजी बघताय की फार पूर्वी जेव्हा आपले काही लोक जे शिक्षित नसतील तर त्यांना हे लावतात. आणि जगाला माहीत असलं पाहिजे की 2 वस्तू माणसाचं कधी सेम होऊ शकत नाही. एक ते सर्व मी तुम्हाला सांगतोच आहे कसं आहे म्हणून. ते नाडी आपण घेतलेल्या तुमचे ठसा. आता ठसा राईट हँडचा. बरोबर. जेंट्सचा राईट हँडचा असतो, लेडीजचा लेफ्ट हँडचा असतो. अच्छा. अंगठाचा ठसावरनं हे नाडीपट्टी आपल्याला शोधता येतो. नाडीपट्टी कसं असतो ते तुम्हाला दाखवतो आता मी. जसं लिपी असते त्याच्यामध्ये. नाही म्हणजे नक्की काय गुरुजी? काय ताडपत्राचं पान आहे. ताडगोळाचं पान त्याला पाम लीव्स म्हणतो आपण. पाम लीव्स म्हणतो त्याला. ताडगोळाच्या पानावर खोरून ठेवलेले. त्या टायमाला काही लिहायला काय होत नाही. म्हणजे पेपर वगैरे नाही होतं त्या टायमाला. त्या काय पेपर नव्हता. बरोबर बरोबर. हे ताडपत्राचं पान आहे. ताडपत्रामध्ये खोरून लिहिलंय. ते कधी बुजणार नाही. ते आयुष्यभर लिहिणार नाही. हे बघा तुम्ही.
कधीच जाणार नाही. हात लावून म्हणजे त्याच्यात एक वस्तू एक व्यक्तीचं माणसाचं भविष्य लिहिलेलं आहे. एकाच लिस्ट मध्ये एकाच माणसाचा असतो. अरे बापरे. आणि ते ऋषी लोकांनी अंगठाचा ठसा आणि ते ऋषी लोकांनी तपस्या करून ते मार्गदर्शनसाठी लिहून ठेवलेले. ते पृथ्वीमध्ये जे काही मानव जाते तर त्यांच्यासाठी काय मार्ग चांगला भेटावा त्यांना, की ते अंगठाचा ठसावरून शोधता येतो. अंगठाचा ठसा जे एकसारखा कोणाचाच नसतो, जगात कुठेच नसतो. बरोबर. म्हणून त्याला अठ्ठेचा लावतात. हा, सर्वांचा वेगळा वेगळा असतो. इव्हन जुडवा तरी असलेही त्याचे वेगळेच असणार आहे. त्याप्रमाणे अंगठाचा ठसा बघायला गेले की काही कमी नाहीये. आणि सिग्नेचर माणूस कॉपी करू शकतो, पण ही कधी कॉपी करू शकत नाही. म्हणून आपल्या आधार कार्डला हे लावलं जातो. आणि त्याच्यामध्ये जुडवा तरी असले त्याचेही वेगळेच असणार आहे. त्याप्रमाणे बघायला गेले की अंगठाचा ठसा काही कमी नाहीये. आणि हे भारतातच असं म्हणून नाहीये, परदेशाच्या लोकांचं पण लिहून ठेवलेलं आहे. पण गुरुजी, मला एक प्रश्न विचारत होतं की एवढे जग आहे, आपल्या भारताचं 150 कोटी जनसंख्या आहे, परत परदेशात 1000 लोक आहेत, तर फरक हा जो प्रकार तुम्ही जे म्हणताय किंवा एक अंगठा आणि एक अंगठामध्ये फरक त्यासाठी कुठपर्यंत असतो त्यासाठी माहिती देतो तुम्हाला. ते हा पृथ्वीमध्ये किती लोकसंख्या आहे ते आपण अंदाज पण लावू शकत नाही. बरोबर. त्यासाठी ऋषी लोकांनी त्याला 108 प्रमाणे डिवाइड करून नाव दिलेलं आहे. फिंगरप्रिंटला एक ग्रुप करून डिवाइड करून. तसंच एक गड्ड्या जे ठेवलेलं आहे ते गड्ड्याला पण 108 प्रमाणे डिवाइड करून नाव दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुमच्या अंगठाचा ठसाचं नाव आणि ते गड्ड्यांचं नाव मॅच करून तुम्ही पहिला एक गड्डी शोधून काढणार. एका गड्डीमध्ये 50-60 लोकांचा असतो. अच्छा. त्याच्यामध्ये तुमची स्वतःचा पट्टी कोणचं आहे ते आम्हाला शोधून काढायचं आहे. त्यासाठी आम्हाला तुमच्या सहायता लागणार आहे. आम्ही काही स्वतः ऋषीमुनी नाहीये. आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारून ते पट्टी उडकून काढणार. पट्टी उडकून काढताना त्याच्यामध्ये तुमची नावं, तुमच्या आईवडिलांचं नाव, तुमचं जन्मवार, जन्म नक्षत्र, जन्मकुंडली, आजच्या काळात आई वडील जिवंत आहेत का नाही, भाऊ बहिणीची संख्या किती आहे, तुम्ही नोकरी करताय, व्यवसाय करताय, हे सर्व ते लग्न झालं या नाही झालं, मूळबाळ किती आहे, हे सर्व तुमचं निघायला पाहिजे ते पट्टीमध्ये. आणि हे सर्व निघाल्यानंतरच तुम्हाला मान्य होणार की ही पट्टी माझी आहे. म्हणजे त्याला जसं आपण त्याला इंग्लिशमध्ये कोरेट करतो. कोरेट म्हणजे आई बाबा बहीण भाऊ सगळे सर्व. आणि त्याच्यामध्ये काही 19-20 नाही पाहिजे, 100% तेवढंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट नाही, कॉपरेशन करायचं नाही, कुठे म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही करायचं नाही. जे आहे ते आहेच. तुमच्या नावामध्ये सर्व बरोबर आलं, बाकी काही चुकतं तर चुकलंच. 100% सर्व प्रश्नाचं उत्तर बरोबर पाहिजे. हो 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 म्हणतात त्याचा निर्णय चांगला. त्याच्यामध्ये तुम्हाला ते पट्टी तुमचे म्हणून निर्णय होणार. तुम्ही म्हणणार हे सर्व मला जमतोय. त्याच्यानंतर ते पट्टीमध्ये काय लिहिलेलं आहे. तुम्ही आज किती वर्षापासून हे प्रॅक्टिस करता? कमीत कमी आज इथेच हाच याच्यामध्ये 16 वर्ष झाले आणि चिंचवडला 18 वर्षापासून. एकूण किती तुम्ही आजूबाजूला किती लोकांना असं ज्ञान दिलं असतं किंवा लाखोमध्ये आहे. पण लाखो लोकांचा तुम्ही डेटा त्याची यादी तयार करता, त्याच्या पद्धतीनं पाम मध्ये घेऊन एक व्यक्तीचा संपूर्ण डिटेल्स असतो. त्या संपूर्ण डिटेल तुम्ही मेंटेन करून त्याला बघत असता, अभ्यास करत असता. काय असतं, एकदा पट्टी सापडलं ना त्याच्यामध्ये जे काय लिहिलं असतं तुमचं आयुष्यभराचा ते आम्ही तुम्हाला एज बाय एज सांगणार आणि त्याची सीडी तुम्हाला करून देणार आम्ही. सीडी कोणत्याही ज्योतिष शास्त्रामध्ये करून देत नाही. का म्हटलं तर सीडी कशासाठी, आम्ही चुकलं तर तुम्ही बोलू शकता, तुमच्या तोंडाने तुम्ही बोललेलं आहे ते तुम्ही कसं काय चुकलं थोडक्यात कळू शकत नाही, म्हणून थोडक्यात देऊ शकत नाही. तुम्ही जे बोललात त्याचं उत्तर तुम्हाला मी देतोय, त्याच्यामधनं तो निर्णय आहे. म्हणजे जसं आपण बायोलॉजीचे रिपोर्ट देतो, बाबा ब्लड रिपोर्ट जे आहे त्याचे तसं आहे, असं तुम्ही म्हणू शकत नाही. उद्या मी तुम्हाला माघार घेऊ शकत नाही शब्द दिलेला, की का म्हटलं तर माझं रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे. अरे वा. तुम्ही म्हणणार की हे खोटं पडू शकत नाही, खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये 80% तुमच्या बरोबर निघणारच. 80% बरोबर निघणार. ज्या दिवसापासून एक बाळ आला तुमच्याकडे, छोटस बाळ आला 1-2 वर्षाचा, मग त्याची संपूर्ण तुम्ही हिस्ट्री देऊन टाकता त्याला. तो किती काय होणार, इंजिनियर होणार की नाही, डॉक्टर होणार की नाही, पुन्हा नोकरी करणार की लग्न कोणाशी करणार, काय हे संपूर्ण त्याच्यावर 16 वर्षाच्या नंतरच नाडीपट्टी आपण बघू शकतो. अच्छा. लहान बाळांना हा प्रश्न मुद्दाम तुम्हाला करते की हे लोकांनी कळते पाहिजे की जेव्हा एक बाळ, जेव्हा एक तरुण होतो, तरुण आपल्या 18 वर्षापर्यंत तरुणचं जे वय आहे, तसं तुम्ही म्हणता 16 वर्ष आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे की 16 वर्षात तो माणूस मॅच्युअर होतो. मॅच्युअर होतो, त्याचे फिंगरप्रिंट्स एकदम मॅच्युअर असतो. अच्छा, तो मॅच्युअर असतो, तुला अभ्यास करायला सोपं पडतो. त्यामुळे त्याच्या अगोदर लहान बाळांचं बघायचं असेल तर वडिलांचं बघू शकतो. त्याच्यामुळे तुमच्या मुलांचं कळणार, तुमच्या मुलींचं कळणार. अच्छा. की नाही बाळ होत नसतं कोणाला, बऱ्यापैकी वर्षांनी नसतो, ते पण तुम्हाला होणार का नाही याच्यामध्ये सांगितले जातो. आणि बऱ्यापैकी डॉक्टर्स आमच्याकडे असं आहे की पहिलं जाऊन ईश्वरांना भेटून या की तुम्हाला बाळ आहेत का नाही.
नंतर मी तुम्हाला ट्रीटमेंट देतो, उगाच पैसे खर्च करू नका असे लोक म्हणतात लोकं. असे सांगणारे डॉक्टर्स आमच्याकडे आहेच की फार सुंदर. म्हणजे ते त्याचे मन जे एकदम मस्त आहे म्हणजे स्वच्छ आहे. त्याला असं वाटतं की उगाच आपण पेशंटला खर्च करून काय उपयोग नाही आहे, त्यामुळे बघून तर येऊ दे त्यांना, असंही म्हणजे थोडक्यात डॉक्टर्स आहे. म्हणजे, गुरुजी हे किती जुनं आपलं हे जी आपली जी कमीत शास्त्र- कमी 2 ते 2,500 वर्षपूर्वीच आहे. ह्या नाडीपट्टीला चेकिंग वगैरे केलेलं आहे, म्हणजे लॅबमध्ये वगैरे टाकून, इटालीमध्ये वगैरे फॉरेनला सुद्धा लॅबला टेस्ट केलेला आहे. लॅबला टेस्ट केलेला आहे हे किती जुनं आहे म्हणून. परत हो, लोकांनी त्यांच्याकडे रिपोर्ट पण आहे, थोडक्यात सगळं रिपोर्ट आहे. रिपोर्ट आहे. अंतःश्रद्धा निर्माणाने मला अगोदर बऱ्याचपैकी त्रास दिला होता, त्या लोकांच्यासाठी आपण एक कार्यक्रम केला होता. अच्छा, मागे लोकांनी हा त्रास दिला असेल किंवा तुम्ही खोटं बोलताय किंवा काय असेल. त्यामुळे ओक सरांनी एक मोठा कार्यक्रम ठेवला होता. सरांनी म्हणलं होतं की हा नाडीशास्त्र सर्वांच्या समोर आपण ठेवूया एक हॉलमध्ये, आणि तुम्ही लोक किती काय काय व्हिडिओ घेऊन येतो सर्व घेऊन या, लोकांच्या समोर आम्ही तुमची पट्टी काढतो, आणि त्या टायमाला बरोबर असेल तर तुमच्याकडे आम्हाला काही अपेक्षा नाही आहे, आणि आमचं चुकलं तर 5 लाख रुपये तुम्हाला आम्ही देतो. एवढं डायरेक्ट गंभीरपणे बोलतात, बिनधास्त. असं बोललं त्या ओक सरांनी बोललं. अरे वा. तर बऱ्याच लोकांनी त्या टायमाला पट्टी निघाली. आता बऱ्यापैकी लोक त्यांच्याही आमच्याकडे क्लायंट आहे. असंही आहे. गुरुजी, ऍक्च्युली आपल्या भारतात किंवा जगात बरेच शास्त्र आहे. जसं आपल्याकडे हस्तरेखा आहे किंवा ज्योतिषशास्त्र आहे किंवा आपल्या सगळे शास्त्रामध्ये सायन्स आहे, बरोबर नाही. आपण काही फॉरेनचे सुद्धा म्हणजे चायनीज सायन्स सुद्धा आपल्याकडे यायला लागलेत, काही टॅरेट रिडिंग सुद्धा आहे, असे बरेच रिडिंग प्रकारचे आहेत. ते ऑथेंटिसिटी म्हणा किंवा आपण त्याला म्हणू की हाऊ फार इट इज क्रिस्टल क्लिअर, म्हणजे आपण ते कुठपर्यंत त्याची ऑथेंटिसिटी किती आहे, म्हणजे या शास्त्रामध्ये जे काय बोललं जातं त्याला परफेक्शन रेट किती आहे. सर, नाडी परीक्षा लोक तर म्हणतात मला 101% पण चांगला आहे, असेही लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहे. अशा लोक बोलले स्वतः, असं पण बोलले, ते इंटरव्ह्यू बाहेर लागलेलं आहे, लागलेलं आहे. हा, कोणी काय म्हणताय मला आजपर्यंत काही झालं नाही सर. ते कसं त्यांची कर्म तसं असणार, चांगलं कर्म असलं त्यांना. हा, काय माहितीये का सर, नाडी शास्त्र बेस काय आहे, मागच्या जन्माचं कर्म संदर्भात काय आहे की पृथ्वीमध्ये जे कोण मानवाचा जन्म झालेला आहे त्याला सर्वांनाच काही ना काहीतरी एक मागचा जन्म असतो. बरोबर. हे मागच्या जन्मामध्ये आपला आता काही पाप पण होतो आणि काही पुण्य पण होतो. पुण्याचं पण हे जन्मात आपल्याला फळ भेटणार, भेटलेही आहे आणि पुढेही भेटणार. मागच्या जन्माचं पाप म्हणजे आपण जे काय करतो किंवा आपल्याकडनं काय घडतो ते या गोष्टी या जन्मात त्याला पूर्ण करावं लागतं, भोगायचा असतो. भोगायचा असतो. मी तेच पूर्ण करतो की पाप पण असतो आणि पुण्य पण असतो. आणि पाप कसं असतं, एक पाप आपण स्वतःहून करणार, आपल्याला माहिती असून पण करतो पाप. एक पाप आपल्याला न कळत होऊन जातो, चुकीने पण होऊन जातो. बरोबर. ही पृथ्वी आहे, मानस कलियुग आहे, चुकीने पण होऊन जातो, चूक होऊन जाणार. आणि पुण्य पण करतात. पुण्याचं फळ पण हा जन्मात आपल्याला भेटतोच आहे, आणि पापचं पण कर्म आपल्याला भोगायचं असतो. हे पाप काय असतो, पाप भोगायचा कधी असतो, जेव्हा जेव्हा पाप भोगायचा असतो म्हणलं, जेव्हा जेव्हा त्यांचे ग्रहमान बरोबर नसतो त्या टायमाला भोगायचा काळ. अष्टमा शनी असताना, अर्धाष्टम शनी असताना, 6.5 असताना, कोठारा रीतीप्रमाणे ग्रहस्थान बरोबर नसताना आपल्याला भोगायचा काळ सुरू होतो. त्या टायमाला आपल्याला भविष्यशास्त्रामध्ये म्हणतात याला 7.5 आहे त्यामुळे भोगतोय, बरोबर, याला अष्टम शनी आहे त्यामुळे भोगतोय. नाडीशास्त्र ते म्हणत नाही, तुझ्या मागच्या जन्माचं कर्म बरोबर नाहीये, हा वेळामध्ये तू भोगायचा आहे, त्या टायमाला तू भोगतो. त्या टायमाला ते बरोबर नाडीशास्त्रामध्ये खिचले जातात, माणसं बरोबर येतात, बघून घेतात, त्याच्यावर ते उपाय देतो आम्ही. एक्झॅक्टली, म्हणजे विचार त्याच्यावर रेमेडीज आहेत. एखाद्या माणसाला समजा त्रास होत असेल, मागच्या जन्मात चूक झालेली आहे, तर या जन्मात भुगतोय, एखादा माणूस एक ऍक्सिडेंट होतात, अपघात होतात, त्यावेळी तुमच्याकडे रेमेडीचा प्रकार असतो. रेमेडी आहेत, ते उपाय आम्ही देतो. उपायाने जे ती तीव्रता कमी होणार, हा, म्हणजे इंटेन्सिटी कमी होईल. हा, म्हणजे एका माणसाला समजा आज 10 लाखाचं नुकसान होणार आहे, तुम्ही उपाय केले की 100 रुपयामध्ये जाईल. नुकसानच आहे, फायदा होणार नाही. हो, भोगायचं म्हणलं तर भोगायचं, म्हणजे इंटेन्सिटी प्रमाण कमी होईल. आणि एकमेकांना काय आजार आहे, बरं व्हायचं आहे, त्याचे काय उपाय दिले की ते बरं होणार, आणि त्याच्यामध्ये योग असेल तर बरं होणार. त्याच्या कर्म गेल्या जन्मात व्यवस्थित आहे, याला काहीतरी बरं व्हायचं असेल तर 100% तो बरा होणार. कॅन्सर पेशंट सुद्धा बऱ्यापैकी लोक बरं झालेलं आमच्याकडे येऊन. थोडक्यात गुरुजी, असं म्हणायला हरकत नाही की या शास्त्रामध्ये आपण मागच्या जन्माचं जास्त बोलतो का? नाही, असं काहीच नाही.
की बऱ्याच लोकांना आता मी मागच्या जन्म बोलतच नाही, का म्हटलं तर त्यांना त्रास होतो, दुःख होतो. हो, मागच्या जन्माचं कर्माचं फळ ह्या जन्मात तुम्हाला ते भोग असतो, त्यासाठी आम्ही उपायच सांगतो. मागच्या जन्म आम्ही सांगत नाही कोणाला. सूक्ष्म नाडीमध्ये नुसतं सांगितलं जातो, का म्हटलं तर ते खूप महाग पण आहे. आम्ही 15,000 रुपये घेतो सूक्ष्म नाडीचा. म्हणजे काय नक्की काय असू दे? सूक्ष्म नाडी असं म्हटलं तर शंकराने स्वतः लिहून ठेवलेलं आहे ते. अच्छा. शंकर पार्वती बऱ्यापैकी ऋषी लोक असतात, त्यांच्यामध्ये संवादन असतो, नाट्य रूपाचा असतो ते सूक्ष्म नाडी. आणि त्याच्यामध्ये एकदम विस्तारित असतो, ॲक्युरेट एकदम, इयर बाय इयर असं. हा वयामध्ये हा होईल, त्या वयामध्ये अपघात होईल की तोटे म्हणजे एक प्रकारचा आपण एखादा सांगतो ब्लड प्रिंट सारखा. हा, तसं तुम्हाला होणारच त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी ते महाग असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या जन्म कव्हर केले जातो. का म्हणलं तर की मागच्या जन्म नाही सांगितलं की त्याला ते बरोबर पटणार नाही. मग त्यांना हा जन्म काय त्रास होतो, ते त्रास कशामुळे होतो हे त्याच्यामध्ये कळतो. का बाबा हा बरोबर आहे, बरोबर मी मागच्या जन्मात हे केलं होतं म्हणून हा आता चाललाय. पण त्या व्यक्तीला माहित नसतो ना नाही काय केलंय म्हणून. नाही माहिती असतं, त्यामुळे नाडीशास्त्रामध्ये माहिती पडतो. गुरुजी, आणि ते सुद्धा एका माणसांनी डॉक्टर आहे आमच्याकडे, त्यांनी माहिती घेऊन त्याचं पूर्ण CD काढूनच दिलेले आपल्याला स्वतःबद्दल. की त्यांना असं वाटलं होतं की यांच्या पडदा फास्ट करायचे आपल्याला. डॉक्टर नार म्हणून आहे, ज्योतिष आहे स्वतः पण, आणि क्लासेस वगैरे पण घेतात. खूप चांगलं माणसं आहे. त्यांच्या बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की असं असं नाडीशास्त्र आहे, त्याला म्हणलं आपण चेक करूया. ते आले आमच्याकडे, आपण बघूया याच्याबद्दल काय. ते त्यांना सांगितले गेले त्यांच्या मागचा जन्म आणि त्यांच्या हा जन्मामध्ये काय त्यांना त्रास आहे ते सर्व त्यांना 100% पटलं. नुसतं मागच्या जन्म नाही पटलं त्याला असं एक संधी आली, मी बघून येऊ का मागच्या जन्म. म्हणजे तुमची मर्जी, भेटणार नाही भेटणार मला माहीत नाही, मी याच्यामध्ये लिहिलं होतं ते तुम्हाला मी वाचून दाखवलं. ते बोलतं मी खर्च करायला तयार आहे, मी चाललाय. आणि त्यांना लकीली स्टार प्लसवाला भेटलं त्यांना, चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो. ते सर्व घेऊन शोधलं, तिथे जाऊन गाव शोधून काढलं, त्याची मागच्या जन्म सर्व शोधलं, परफेक्ट सर्व त्यांना भेटलं. तिथे त्याचे CDs करून दिले आपल्याला. मध्ये आम्हाला 100% जगाला दाखवायला खूप आवडेल. गुरुजी, पण डोंट फील ऑफेंडेड, ऍक्च्युली हा प्रश्न तुम्हाला थोडासा कडू प्रश्न आहे की ऍस्ट्रोलॉजी मध्ये सुद्धा लोकांचा फार मोठा आहे. पण आपण कम्पॅरिझन करायला लागलो तर परफेक्शन रेट, तुम्ही मागाशी बोललात ह्याच्यात 105% 10% परफेक्शन रेट आहे. रेमेडीज मध्ये पण तुम्ही देत असता. पण ओव्हरऑल तुमच्याकडे जेव्हा व्यक्ती येतो, तुम्ही म्हणालात की बाबा त्याचं जे काय लिहिलेलं आहे ते होणार, कोणत्याही प्रश्न होणार. पण आपल्या ऍस्ट्रोलॉजीमध्ये तर कोण म्हणतात त्यांच्याकडे रेमेडीज सुद्धा आहे. तुम्ही हे करा, तुमचं हे कमी होईल, तुम्ही 108 वेळा मंत्र जाप करा, ते कमी होईल. असे लोक काही म्हणतात पूजा करा, 2-3 महिने घरी पूजा करा. ह्याच्यावर नक्की तुमचं काय मत आहे साहेब? सर, सर्व ज्योतिषच वाईट आहे मी म्हणू शकत नाहीये. नाही, पण ज्योतिष आपले शास्त्र अशी म्हणतात शास्त्र वाईट नाहीये की कलियुगमध्ये सर्वांना की पैसा लागतोच आहे. त्यामुळे फसवणूक खूप चाललंय आता की हे जगातच, असं नाही म्हणू शकत की भारतातच, हा जगातच फसवणूक खूप चाललंय. त्याच्यामध्ये की त्यांना खरोखर की त्यांची कर्म आपल्याला माहिती आहे की नाडीशास्त्रामध्ये माझं कर्म मी बघितलंय, त्यामुळे मी बरोबर ते करतोच आहे. अच्छा. की मी फॅशन डिझायनर आहे. मी 15 ते 16 वर्ष परदेश होत होतो. तू सुद्धा फॅशन डिझायनर होता? हो. आणि ज्या टायमाला सद्दाम हुसेनची वाढ झाला त्या मला माझी कंपनी तिथे डुबाली. ओके. त्याच्यानंतर मी त्या खाली हाताने काहीच नाही होतं. मी खूप घमंडी माणूस होता. अच्छा. आणि त्यानंतर की माझी आई म्हटलं चला आपण नाडीशास्त्र बघू तुझं पण. अच्छा, तुमच्या पारंपरिक तुमच्याकडे बघत होते लोक? हा, म्हणजे बाबा आजोबा वगैरे? नाही 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 तर नाही, दुसरं नाडीशास्त्राकडे आम्हाला घेऊन गेला माझ्या आई. अच्छा, दुसऱ्या नाडीशास्त्र कन्सल्टंटकडे घेऊन गेले. बघू आपण तुझं काहीतरी आहे का. ते बघितल्यानंतर मला सांगितले गेले की तुझ्या मागच्या जन्माचं जे आहे, तू ऋषी लोकांना दगड मारला तपस्या करताना आणि खूप त्रास दिला त्याला. मला त्या टायमाला ते बरोबर वाटलं नाही. अरे काय पण म्हणतो हे, नुसता पैसे घ्यायला म्हणतो. आणि असं म्हणलं की तू हा जन्मात ऋषी लोकांची सेवा पण करेल आणि ऋषी लोक तुझं पाय पडून जातील. त्या टायमाला मला अजिबात काही पटलं नाही ते. बरोबर. आला मी असंच. मग थोड्या दिवसांनी तरी नाडीशास्त्राचं माणसं माझ्याकडे आले. अरे आम्हाला मुंबईला नाडीशास्त्र करायचं, तुम्ही मदत करा आम्हाला. अच्छा. म्हणलं करतो म्हणलं.
म्हणजे योगायोग झाला त्याचा. योगायोग झाला. अच्छा. मग त्यांना करून दिल्यानंतर ते मोठं व्हीआयपी लोक यायला लागलं त्याच्याकडे. म्हणलं यार आम्हाला मराठी येत नाही बोलायला, तुम्ही जरा मदत करा मला. मी तिथे जाऊन त्यांना ट्रान्सलेशन करायला बसलो. अच्छा, म्हणजे तुम्ही ते आपले जे काही जे तमिळचे लोक होते ते प्रॅक्टिस करत होते, त्यांना मराठी बोलता येत नव्हतं, तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून तिकडे राहिले. मग तिथे मग ते म्हणलं तुम्ही असंच असेल तर जरा थोडासा मला एक कशाला मला याच्यामध्ये किसतो. नाही म्हणलं तुम्ही या असं तुम्ही खाली बोला, मी काय बोलतो तेवढं तुम्ही त्यांना बोला. हा, ट्रान्सलेट करून द्या. आता बऱ्याच लोकांना बोलत पहिलाच दिवस मी अनुभव बघितला, लोक पाय पडायला लागला माझं. म्हणलं त्या टायमाला मला क्लिक झालं की त्या टायमाला सांगितलं गेलं तुम्हाला, म्हणजे ज्या कधी व्यक्ती बोलले होते खरं होतं थोडक्यात. म्हणजे तुम्ही शेवटी ते तुम्ही ऍक्च्युअली त्यांना मदत करत होते, मदत करत होतो. मग त्यानंतर हळूहळू याच्यामध्ये खिचलं गेलं आणि आज 17 म्हणजे माझं आज 57 एज आहे. हो, यू व्हेरी यंग. दिसतो तुम्हाला? येस, यू लुक लाइक 45 मॅक्सिमम. मी 1959 चा जन्म आहे माझा. हो हो हो. की मग नंतर याच्यामध्ये खिचलं गेलं की आता लोक खूप माझ्याकडे यायला लागले की काय त्यांना गायडन्स पण भेटायला लागला. आता जरा मला नको वाटलं तरी काय सोडणार नाही लोक मला, की तुम्ही इथे करायलाच पाहिजे असं म्हणून. इथे फोन करून म्हणतो की नुसतं तुम्हाला बघून जातो, आनंद भेटतो. गुरुजी, प्रत्येक शास्त्रामध्ये आपल्याला स्वतःला अपग्रेड करावा लागतो. जसं आज काळ 21वी सदी आहे, काळ बदलत चालला आहे, पृथ्वीमध्ये बरंच फरक पडला आहे, प्लॅनेट्स म्हणतात एक दोन एक्स्ट्रा प्लॅनेट यायला लागले. तर त्यासाठी तुमचा हा जो अभ्यास आहे, तुम्ही इथपर्यंत मराठीत ठेवून त्याला पुढे काही म्हणजे नवीन नवीन अभ्यास कसं करत असता, किंवा हे जर प्रेक्षकाला सांगा जरा, की प्लॅनेटचा असं 100% एखाद्या व्यक्तीवर असतो. बरंच ते एक टायमाला असं काळ आलं होतं की परदेशाचा काय ऍस्ट्रॉलॉजिस्ट सांगितलं गेलं होतं की हा जग आता डुबणार आहे, असंही बोललं गेलं, असं बोललं गेलं होतं. त्या टायमाला त्यांना खूप फोकस झाला टीव्ही मध्ये सर्व. हो हो. ते ऍस्ट्रॉलॉजी एक दिवस लास्ट दिवस होता का मागच्या वर्षी का दुनिया संपणार आहे, 2-3 वर्ष झालं दुनिया संपणार आहे, दुनिया संपणार आहे असं म्हणून मला आजतकवाला माझ्याकडे आला होता. ते जे कोण आणलं होतं त्यांना की अनुप म्हणून आहे, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये ज्योतिष होतो बघा, तुम्हाला माहिती आहे? माहिती ना. अनुप म्हणून ते माझे खास मित्र आहे. त्यांनी आजतकवाल्यांना माझ्याकडे आणलं होतं की असं असं ज्योतिष लोक सांगतात तुम्हाला नाडीशास्त्रामध्ये काय लिहिलंय. म्हणलं विचारा प्रश्न. जीवनाडी म्हणून एक शास्त्र आहे आपल्याकडे. हा, जीवनाडी काय नक्की? जीवनाडी जे आहे अत्री आणि अनुसया देवीचा आहे, म्हणजे दत्तांचा आई वडील अत्री आणि अनुसया देवी. ओके. गुरूंचा हे जीवनाडी आहे. हे कवड्या असं टाकून प्रश्न विचारला जातो. असं प्रश्न विचारला जातो? हा, असं तुम्ही असं प्रश्न विचारू शकता. ते म्हटलं तुम्ही प्रश्न विचारा आता, हा जग आता डुबणार आहे का नाही. की बरंच शास्त्र सांगतं की आता डुबणार आहे. ह्या पट्टीमध्ये असं निघालं अजून लाखो वर्ष आणि करोडो वर्ष डुबणार नाहीये जग. का असं म्हणलं तर हा कलियुगमध्ये पुण्य करणारा माणसं सुद्धा आहेच. हो, बरोबर. एकाने पुण्य केलं ना ते कमीत कमी लाख लोकांना वाचवतो, 1 लाख माणसाला वाचवतो. मग थोडक्यात जे खरोखर जे पुण्य करण्याचे लोक जे आहेत, एक नाणं करोड लोकांना सांभाळतो. त्यामुळे हा जग काय आता डुबणार नाहीये असं मी उत्तर त्याच्यामध्ये आलं होतं. ते उत्तर सांगितलं. हा, खूप पाऊस पडणार, खूप लोक मरणार, काय परत आग मध्ये मरणार, सायक्लोन येणार, ते सर्व होणार. ते तर होणारच, निसर्गाचा नियम आहे, होणारच आहे. त्याच्यामुळे काय जग डुबणार नाही. जसं ते परदेशाच्या लोकांनी जे सांगितलंय ऍस्ट्रॉलॉजी मध्ये, तसं काय जग डुबणार नाहीये असं म्हणून सांगितलं गेलं. ते नुसता 1 सेकंड दाखवलं टीव्ही मध्ये. जे डुबणार म्हणून सांगितलं ते तास चालू होतं, पण नाही वाचलं तर कोण जातं. बरोबर, कारण की लोकांना खूप मीडियामध्ये एक्सपोज होतं. जुरूजी, असे प्रश्न, असा एक माझा असा लगेच प्रश्न डोक्यात आयडिया आहे की काही जगात आपल्याकडे काही असे स्टेट किंवा कंट्रीज आहेत तिकडे जास्त करून टेररिझम किंवा असे प्रकार. आज आपले श्री गुरुजी पण तिकडे चालले, जगात जात आहेत, लोकांना सांगतात की बाबा नका, तालिबानला पण गेले होते. हा, तर त्यावेळी आपल्या शास्त्रामध्ये याचं काही रेमेडीज आहेत किंवा काही स्टेटमध्ये जास्त हा प्रकार का असतो? आपलं कोणाचं नाव घेता योग्य नाही, मी काही देशात नावं देणार आहे, तुम्हालाही माहिती आहे मी काय बोलतो. पण त्यावेळी असं का होत असतो? त्या पर्टिक्युलर स्टेट लोक अशीच का मिळतात? काय टेररिस्ट भाग का असतो? किंवा का एक सुशिक्षित व्यक्ती सुद्धा टेररिस्ट होऊन जातो, एक इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तो टेररिझम मध्ये जातो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचं काय जन्माचं काय असर असतो? किंवा त्याला जाती धर्म, जसं आता काही मुस्लिम लोक आहेत, मुस्लिम लोक बिलीव्ह नाही करणार ह्याच्यामध्ये, किंवा आपले हिंदू रिलिजन आहे, त्यावेळी ख्रिश्चन लोक असते त्याच्यावर बिलीव्ह करतात का? या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे? की माझ्याकडे मुस्लिम लोक पण खूप येतात, ख्रिश्चनी येतात, हिंदू येतात आणि शीख पण येतात.
अच्छा. सरदारजी वगैरे. हा. आणि फॉरेनर सुद्धा खूप येतात, गोरे लोक पण येतात. गोरे पण खूप लोक येतात. आणि तसं बघा अमेरिकन्स वेगळे आहे, जपानीज वेगळे आहे, हंगेरियन लोक वेगळे आहे. बरंच असं याच्यामध्ये काही जात भेद नाही, सर्वजण येतात. की सर्वांचा आपला स्वतःचा वैयक्तिक प्रश्न असतो की मला हा त्रास आहे, माझं काय होणार. ते सर्व आपण नाडी शास्त्र कसं म्हणतो, अंगठ्याचा ठसा लावून कधी कधी जीवनाडीमध्ये जगाचा प्रश्न विचारलेला जातो. जीवाचं म्हणजे काय नक्की काय? जीवनाडीमध्ये की हा 3च बंडल असतो. ते कवड्या टाकल्यानंतर तुम्ही 5 प्रश्नपर्यंत विचारायला तुम्हाला परवानगी असतो. अच्छा. 5 प्रश्नामध्ये तुम्ही कोणताही विषय विचारू शकता. देशाबद्दल बोला, काही विचारू शकता, तुमच्या घरच्या बद्दल, स्वतःच्या बद्दल काही विचारलं की त्याचे उत्तर निघणारच. असं बऱ्यापैकी लोक आजच्या काळात हे जीवनाडी सुद्धा विचारायला बऱ्यापैकी लोक येतात. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उत्तर असतो. आणि तुम्ही जे सांगितलं आता जगात असं चाललंय हो की कलियुग आहे, पाप करणारा माणसं खूप वाढलेला आहे. ते म्हणलं ना मी, चुकून जे पाप करतात तसं लोक जास्त आहे. त्यांना कळत नाही मी काय करतोय, स्वतःचा जीव पण घालवतोच आहे आणि पाप पण करतो. त्याच्या डोक्यात ते घातलेलं जातो, तू हे कर की तुला ते स्वर्ग भेटणार, तुला असं त्याला विद्या दिली जातो. त्यामुळे ते एकदम मेशनरिझम होऊन जातो. ओके. त्याप्रमाणे ते सर्व असं दुर्घटना घडत असतो. आणि ते दिशा तसं दुर्घटना घडणारा दिशाच आहे ते. म्हणजे काही ठिकाणी चुकीचं आहे, त्याच्यामुळे तो तसे लोक त्याने वागतात की त्याच्यामधले खूप चांगले लोक पण आहे, ते पण त्याच्यामध्ये जातात. म्हणजे एक चांगला माणसं असलं की बऱ्यापैकी लोक वाचतात. मी सांगितलं होतं कधी कधी काय असतो, एक 100 लोकांना वाचवायला जायला तो एकटा जीव देतो. बरोबर. असं पण असतो, असा प्रकार असतो. आपण बऱ्याच लोकांना मारायला तर आहेत लोक. आणि काही लोक असतो आपला मिलिटरीमध्ये बघा की स्वतः जीव देऊन टाकतो. हो, देशासाठी. तसं लोक पण आहे जीवा हे जगात, साधारण सिटीजन पण आहेत. बरोबर. गुरुजी, तुम्हाला एवढा अजून एक प्रश्न थोडासा आपण मागे राहिला होता प्रश्न की आपली ही संस्था तुमची जी आहे ती 17 वर्ष जुनी आहे. थोडंसं तुमच्या कंपनीबद्दल जर आमच्या प्रेक्षकाला सांगा की आगस्ट आपली जी संस्था आहे ती कुठे कुठे आहे जगात, काही ठिकाणी याचं जर आमच्या प्रेक्षकाला सांगा. की हा पहिला आपण चिंचवड डांगे चौकमध्ये चालू केलं होतं. राजन वैद्य आणि मीनाक्षी वैद्य म्हणून हजबंड वाईफ आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये खूप आजपर्यंत त्यांचं नाव आहे. ओके. ते लोकांनी मला ते जबरदस्ती करून त्यांना आम्हाला जागा करून दिले. ज्योतिषशास्त्राचा लोक की आम्हाला जागा करून देणं म्हणलं तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे. 100%. कारण की ते स्वतः ज्ञानी असतात. स्वतः ज्ञानी असतात. त्यांच्याकडे रात्री 2-2 वाजतापर्यंत गर्दी असतो. तरी सुद्धा त्यांनी म्हणले की हे लोकांना हा विद्या जे आहे पोचायला पाहिजे म्हणून तिथे जागा दिली. आणि विंग कमांडर ओक जे आहे ते त्यांची प्रचार तर असा आहे ना की पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यामुळे हा परीक्षा जिवंत झाला. म्हटलं तर लोकांना आणलं, त्यांनी खूप मदत केली आणि लोकांबद्दल पोचवलं. फाईट केली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती समोर. आणि जे कोण म्हणतात की हा वाईट आहे त्यांना म्हणतात पहिलं तू बघितलं का, बरोबर, नंतर वाईट म्हणून सांग. बरोबर. एक्झॅक्टली तसं याच्यामध्ये तुम्ही डांगे चौकला पहिला चालू केला. आता हा तुमचा इथे 2 वर्ष चालू केला. म्हणजे ते डांगे चौकला 18 वर्ष झाला, इथे 16 वर्ष झालं. अच्छा, असं आहे का? असं आहे. आणि आजपर्यंत लोकांनी काही अजून बऱ्याच ठिकाणी काय फॉरेन कंट्रीमध्ये तुमचे काय ब्रांचेस आहेत? कंट्रीमध्ये आमचं लंडनमध्ये आहे, डेन्मार्कला आहे, हंगेरीला आहे, अमेरिकाला आहे. तिथे आमचं ओळखीचं लोक तिथे भरपूर लोक आहेत. ते लोकांनी ऑफिस तिथे ठेवलेले आहे. तुमचे पॅरेल ऑफिसेस आहेत? म्हणजे ते लोक आल्यानंतर तिथून आम्ही इथून स्काईप मध्ये करतो. टेक्नॉलॉजी खूप फार मोठं गैरसमज. ते स्काईप मध्ये लोकांना सल्ला देतात. स्काईप मध्ये जे आपले इंटरनेट मीडियम आहे, म्हणजे इंटरनेटचा चांगला वापर झालाय असं वाटतं. की आमचं जे चॅनल आहे ते इंटरनेट आहे. म्हणजे आम्ही लोकांना नेहमी प्रश्न विचारतो की इंटरनेट आमचा हा जो चॅनल आहे ऑनलाईन आहे, तर ऑनलाईनचा जो जग आहे तुम्ही त्याचा चांगला वापर करून घेतलेला आहे. तुम्ही लोकांना ज्ञान देताय जगावर. बरोबर. सर, तुम्ही आज यशस्वी व्यक्ती झालात. तुम्ही एक ऑर्डिनरी, पूर्वी फॅशन डिझायनर होता. आता ही जे तुमचे ज्ञान आहे तुम्ही जगापर्यंत नेलेलं आहे, याच्या 5 वर्षात आपली संस्था कुठे जाणार किंवा काय कल्पना आहे, मोठी कल्पना हे संस्था, आपली संस्था? सर हे आता बऱ्यापैकी बघायला गेले की आज पुण्यात जे आहे ना की एक 50% लोकांना माहिती आहे की नाडीशास्त्र म्हटलं तर काय म्हणून. अच्छा, सगळे तुमच्याकडे येतात?
नाही माझं असं म्हणू शकत नाही मी. माझ्याकडे अजूनही बऱ्यापैकी ऑफिस आहे, तिथे पण जातात की जे मला फोन येतो. मी काय एवढं छोटं ऑफिस आहे की सर्वांना मी गर्दी जमवू शकत नाही. एक्झॅक्टली, तुमची पण लिमिटेशन आहे. हा, एक दिवसाला आम्ही एक 10 माणसाला आम्ही बघू शकतो, तेवढंच. त्यामध्ये 1 ते 1.5 तास लागतो एका माणसाला. अच्छा अच्छा, ओके. लवकरचं काम नाही. पहिला पट्टी शोधायचे, नंतर लिहून काढायचं, नंतर तुम्हाला सीडी करून द्यायचे, असं प्रोसिजर जे आहे. आता तुम्ही जे काढले आता ह्याचं कधी लॅबमध्ये जाईल का आता? हे नाही, हे इथे आतमध्ये जाईल. आमचे जे हे आहे ते कबर्डमध्ये सर्व बंडल ठेवलेले आहे. त्याला याचं नाव आम्हाला माहिती आहे काय नाव म्हणून, तुमच्या फिंगरप्रिंटची. ते नावाचे बंडल आणणार आमचे एडिटर. लगेच दिसेल का? हा, लगेच. त्याच्यानंतर ते तुमच्या समोरच शोधणं जाईल. बघायला फार आवडेल ते. शोधणं झाल्यानंतर तुमची पट्टीमध्ये सर्व काय ओके असेल तर मग तुमची पट्टी रिडिंग जाईल. मग नाही असेल तर परत आम्हाला मागवायला लागणार. आणि त्यामुळे बरेच लोक नाराज पण होतात. नाराज करून आम्ही काहीच करू शकत का म्हणलं तर आम्ही स्वतः काही सांगू शकतच नाही. त्याला लिमिटेशन लिमिट. हा, नुसता खुश करून पाठवणं आमचा अर्थ नाहीये. त्याच्यामध्ये जे का आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी इलेक्शन मध्ये जिंकणार. तसंच याच्यामध्ये पण उत्तर यायला पाहिजे. आम्ही सांगतो नाही जिंकणार, त्यांना नाराज होतो तो. मग हारल्यानंतर येतात, कसं काय सांगितलं आपण, बरोबर सांगितलं. असं आमच्याकडे पॉलिटिशियन सुद्धा भरपूर लोक आलेले आहेत. 100% पॉलिटिशियन लोक त्यावर खूप विश्वास करत असतात. इव्हन प्रतिभाताई पाटील सुद्धा आमचं क्लायंट आहे नाडीशास्त्रामध्ये. ते आपले प्रेसिडेंट, त्यांचे मिस्टर देवसिंग सर आहे, डॉक्टर विजय भटकर आहे, आशा पारेख आहे. बरंच अजून बाकी लोकांचं नाव घेऊ शकत नाही मी. अच्छा, ठीक आहे. आणि खरं आम्हाला आज खूप खूप ज्ञान मिळालं. आणि आज आमच्या प्रेक्षकांना 100% आनंद होईल की आम्ही एक ज्योतिषी आज एक एवढे मोठे नाडी शास्त्राचे जे त्यांनी आज ज्ञान दिलेलं आहे, आम्हाला खूप आनंद झाला. त्यांनी माझी एक प्रिंट घेतलेली आहे, ते आपण त्यांच्या दुसऱ्या लॅबला जाऊन बघूया कुठे आहे. दुसरे पण त्यांचे कोण जोडीदार आहेत त्याची चर्चा करूया. तुम्ही तुमचा मोठा वेळ दिला त्याच्यामुळे खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, शुक्रिया. नमस्कार. पाऊस. आज आम्ही आज इंटरव्ह्यू घेणार आहोत तसे एक महान व्यक्ती आहे. मी महाराष्ट्र चॅनलवर अनेक इंटरव्ह्यू झालेले आहेत. काही उद्योजक, काही हॉटेलियर, काही बिझनेसमॅन. म्हणजे आज आम्हाला जे ज्ञान मिळणार आहे एक महान व्यक्तींशी, नारीशास्त्राबद्दल. हे जी आपली शास्त्र आहे आपल्या देशात बरंच वर्षापासून आहे, याचं संपूर्ण ज्ञान आपण इथे गुरुजींशी बोलूया, चर्चा करूया. गुरुजी नमस्कार. नमस्कार. गुरुजी, पहिलं आपलं नाव सांगा. मी ईश्वरन चेट्टियार आहे. मी तमिळनाडूचा आहे. आणि गुरुजी पहिला असं आहे की तुम्ही तर ॲक्च्युली एक साऊथ इंडियन आहात. आम्ही नॉर्मली याच्यावर फक्त मराठी माणसाची मुलाखत घेतो, पण तरी सुद्धा आम्हाला आज फार उत्सुकता होती की अशी कोणती शास्त्र आहे त्याच्याबद्दल आपल्या जगाला कळलं पाहिजे थोडक्यात आपण मराठी माणसांना. तर पहिलं एक सांगा गुरुजी की नक्की नाडीशास्त्र व्हॉट इज इट, लाईक काय नाडीशास्त्र काय आहे? की खरं म्हणलं तर बऱ्याच जागेवर सर्वांना ते माहित नाही की नाडीशास्त्र म्हणलं तर काय. सर्वांना असं वाटतो की नाडीशास्त्र म्हणलं तर असं नाडी पकडून काहीतरी आपल्याला सांगणार. असं नाहीये का ते? असं नाहीये. अच्छा, नाडी पकडायचा भागच नाहीये. नाही. अच्छा अच्छा. नाडीशास्त्र म्हणलं तर तमिळचा एक शब्द आहे. अच्छा. ज्या दिवशी तुम्ही आमच्याकडे येणार त्याला नाडी म्हणतात. ओके. नाडी म्हणजे अवभगत. हा, यस. तुम्ही तुमचं गरजेचं असेल तर तुम्ही येणारच, बरोबर, नाही तर तुम्ही येणार नाही. अच्छा अच्छा. तुम्ही जसं काय डॉक्टरकडे जाणार कशासाठी, तुम्हाला काहीतरी आजार असतात तेव्हा. बरोबर. हे आपल्याला नाडीशास्त्रामध्ये पण ज्योतिषाकडे आपण कसं जातो काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम आहे. बरोबर. तसं नाडी म्हणलं तर ज्या दिवशी तुम्ही येणार त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं याच्यामध्ये भविष्य भेटणार. अच्छा. त्याला नाडीशास्त्र म्हणतात. नाडीशास्त्र म्हणजे असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम असेल तर तो तुमच्याकडे जेव्हा आला तर तो शास्त्राचं ज्ञान घेण्यासाठी तुमच्याकडे त्याला योग असेल तेव्हाच तो पोहोचणार. बरोबर. अच्छा, असं आहे का? आणि अजून एक आहे की सर्वांचं सापडणार असंही नाहीये. पुन्हा काय बोललं? सर्वांची हे नाडी सापडणार असंही काय नाहीये. अच्छा. योग शिवाय काय सापडत नाही. तुमच्या योग मध्ये असेल की आज सापडायचंच आहे तर त्याच्यामुळे तारीख, दिवस, वेळ सर्व लिहून ठेवलेला असतो की हा तारीखला तुम्ही इथे पोहोचणारच आहे. म्हणजे संपूर्ण डेस्टिनी लिहूनच ऋषी मुनींनी लिहूनच ठेवलेले. अगस्त ऋषी आहे, भृगु ऋषी आहे, वसिष्ठ ऋषी आहे, कौशिक ऋषी आहे, मत्स्यमुनी आहे. असं बऱ्यापैकी ऋषी लोक भारतात होते. सप्तऋषी त्यांना म्हणतात. 18 ऋषी लोकांनी मिळून
ते नाडीशास्त्र काय तपस्या वगैरे करून जे पृथ्वीमध्ये मानव जाती आहे त्यांच्यासाठी त्यांनी चांगलं मार्ग भेटावा असं म्हणून त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले आणि ते अंगठाचा ठसावरनं शोधता येतो. आपण सर एकदा थोडा आपण मला थोडं फार आनंद होईल बघायला. राईट हँड लावू कसं आहे? हो, राईट हँडच्या अंगठाचा ठसा लावा तुम्ही. हे मी अंगठी काढावं लागेल बरोबर. हो, आपण हे आता लाईव्ह मध्ये बघूया की माझा ठेसा लावतायत. आता आपण अजूनपर्यंत अंगठा लावला होता फार पूर्वी, आता परत लावतो ठेसा पहिल्यांदा. लावू का साहेब? लावा. अजून एक असंच बाजूला लावा. परत इंक लावून परत लावू? नाही नको, लाईट. हात पुसून घे. ही तुम्ही टेक्नॉलॉजी बघताय की फार पूर्वी जेव्हा आपले काही लोक जे शिक्षित नसतील तर त्यांना हे लावतात. आणि जगाला माहीत असलं पाहिजे की दोन वस्तू माणसाचं कधी सेम होऊ शकत नाही. एक ते सर्व मी तुम्हाला सांगतोच आहे कसं आहे म्हणून. ते नाडी आपण घेतलेल्या तुमचे ठसा आता ठसा राईट हँडचा बरोबर. जेंट्सचा राईट हँडचा असतो, लेडीजचा लेफ्ट हँडचा असतो. अच्छा. अंगठाचा ठसावरनं हे नाडीपट्टी आपल्याला शोधता येतो. नाडीपट्टी कसं असतो ते तुम्हाला दाखवतो आता मी. जसं लिपी असते त्याच्यामध्ये नाही म्हणजे नक्की काय गुरुजी काय? ताडपत्राचं पान आहे, ताडगोळाचं पान, त्याला पाम लीव्स म्हणतो आपण. पाम लीव्स म्हणतो त्याला. ताडगोळाच्या पानावर खोरून ठेवलेले. त्या टायमाला काही लिहायला काय होत नाही, म्हणजे पेपर वगैरे नाही होत त्या टायमाला. काय पेपर नव्हता. बरोबर बरोबर. हे ताडपत्राचं पान आहे. ताडपत्रामध्ये खोरून लिहिलंय, ते कधी बुजणार नाही. ते अवश्य लिहिणार नाही. हे बघा तुम्ही, कधीच जाणार नाही. हात लावून म्हणजे त्याच्यात एक वस्तू एक व्यक्तीचं माणसाचं भविष्य लिहिलेलं आहे. एकाच लिस्ट मध्ये एकाच माणसाचा असतो. बापरे. आणि ते ऋषी लोकांनी अंगठाचा ठसा आणि ते ऋषी लोकांनी तपस्या करून ते मार्गदर्शनासाठी लिहून ठेवलेले. ते पृथ्वीमध्ये जे काही मानव जाते त्यांच्यासाठी काही मार्ग चांगला भेटावा त्यांना, की ते अंगठाचा ठसावरून शोधता येतो. अंगठाचा ठसा जे एकसारखा कोणाचाच नसतो, जगात कुठेच नसतो. बरोबर. म्हणून त्याला ठेसा लावतात. हा, सर्वांचा वेगळा वेगळा असतो. इव्हन जुडवा तरी असलेही त्याचे वेगळेच असणार आहे. त्याप्रमाणे अंगठाचा ठसा बघायला गेले की काही कमी नाहीये. हा सिग्नेचर माणूस कॉपी करू शकतो, पण ही कधी कॉपी करू शकत नाही. म्हणून आपल्या आधार कार्डला हे लावलं जातो. आणि त्याच्यामध्ये जुडवा तरी असले त्याचे वेगळेच असणार आहे. त्याप्रमाणे बघायला गेले की अंगठाचा ठसा काही कमी नाहीये. आणि हे भारतातच असं म्हणून नाहीये, परदेशाच्या लोकांचं पण लिहून ठेवलेलं आहे. पण गुरुजी मला एक प्रश्न विचारायचं होतं की एवढे जग आहे, आपल्या भारताचं 150 कोटी जनसंख्या आहे, परत परदेशात 1000 लोक आहेत. तर फरक हा जो प्रकार तुम्ही जे म्हणताय की एक अंगठा आणि एक अंगठामध्ये फरक त्यासाठी कुठपर्यंत असतो त्यासाठी माहिती देतो तुम्हाला. ते हा पृथ्वीमध्ये किती लोकसंख्या आहे ते आपण अंदाज पण लावू शकत नाही. बरोबर. त्यासाठी ऋषी लोकांनी त्याला 108 प्रमाणे डिवाइड करून नाव दिलेलं आहे. फिंगरप्रिंटला एक ग्रुप करून डिवाइड करून. तसंच एक गड्ड्या जे ठेवलेलं आहे ते गड्ड्याला पण 108 प्रमाणे डिवाइड करून नाव दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुमच्या अंगठाचा ठसाचं नाव आणि ते गड्ड्यांचं नाव मॅच करून तुम्ही पहिला एक गड्डी शोधून काढणार. एका गड्डीमध्ये 50-60 लोकांचा असतो. अच्छा. त्याच्यामध्ये तुमची स्वतःचा पट्टी कोणचा आहे ते आम्हाला शोधून काढायचं आहे. त्यासाठी आम्हाला तुमच्या सहायता लागणार आहे. आम्ही काय स्वतः ऋषीमुनी नाहीये. आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारून ते पट्टी उडकून काढणार. पट्टी उडकून काढताना त्याच्यामध्ये तुमची नावं, तुमच्या आईवडिलांचं नाव, तुमचे जन्मवार, जन्म नक्षत्र, जन्मकुंडली, आजच्या काळात आई वडील जिवंत आहेत का नाही, भाऊ बहिणीची संख्या किती आहे, तुम्ही नोकरी करताय, व्यवसाय करताय, हे सर्व ते लग्न झालं या नाही झालं, मूळबाळ किती आहे, हे सर्व तुमचं निघायला पाहिजे ते पट्टीमध्ये. आणि हे सर्व निघाल्यानंतरच तुम्हाला मान्य होणार की ही पट्टी माझी आहे. म्हणजे जसं आपण त्याला इंग्लिशमध्ये कोरिलेट करतो. कोरिलेट म्हणजे आई बाबा बहीण भाऊ सगळे सर्व. आणि त्याच्यामध्ये काही 19-20 नाही पाहिजे, 100% तेवढंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट नाही, कॉपरेशन करायचं नाही, कुठे म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही करायचं नाही. जे आहे ते आहेच. तुमच्या नावामध्ये सर्व बरोबर आलं, बाकी काही चुकतं तर चुकलंच.
100% सर्व प्रश्नाचं उत्तर बरोबर पाहिजे, हो 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 म्हणतो. तर त्याचा निर्णय चांगला येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ते पट्टी तुमचे म्हणून निर्णय होणार, तुम्ही म्हणणार हे सर्व मला जमतोय. त्याच्यानंतर ते पट्टीमध्ये काय लिहिलेलं आहे पण गुरुजी, तुम्ही आज किती वर्षापासून हे प्रॅक्टिस करता? कमीत कमी आज इथेच हाच याच्यामध्ये 16 वर्ष झाले आणि चिंचवडला 18 वर्षापासून. एकूण किती तुम्ही अजूनपर्यंत किती लोकांना असं ज्ञान दिलं असं किंवा त्यांच्या बाबाविषयी? लाखोमध्ये आहे. पण लाखो लोकांचा तुम्ही डेटा त्याची यादी तयार करता, त्याच्या पद्धतीनं पाम मध्ये घेऊन एक व्यक्तीचा संपूर्ण डिटेल्स असतो, त्या संपूर्ण डिटेल तुम्ही मेंटेन करून त्याला बघत असता, अभ्यास करत असता. काय असतं, एकदा पट्टी सापडला ना त्याच्यामध्ये जे काय लिहिलं असतं तुमचं आयुष्यभराचा ते आम्ही तुम्हाला एज बाय एज सांगणार आणि त्याची सीडी तुम्हाला करून देणार आम्ही. सीडी कोणत्याही ज्योतिष शास्त्रामध्ये करून देत नाही. का म्हटलं तर सीडी कशासाठी, आम्ही चुकला तर तुम्ही बोलू शकता, तुमच्या तोंडाने तुम्ही बोललेलं आहे ते तुम्ही कसं काय चुकलं थोडक्यात कळू शकत नाही, म्हणून थोडक्यात देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जे बोललात त्याचं उत्तर तुम्हाला मी देतोय, त्याच्यामधला तो निर्णय आहे. म्हणजे जसं आपण बायोलॉजीचे रिपोर्ट देतो बाबा, ब्लड रिपोर्ट जे आहे त्याची तसं आहे, असं तुम्ही म्हणू शकत नाही. उद्या मी तुम्हाला माघार घेऊ शकत नाही शब्द दिलेला, की का म्हटलं तर माझं रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे. अरे वा. तुम्ही म्हणणार की हे खोटं पडू शकत नाही, खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये 80% तुमच्या बरोबर निघणारच. 80% बरोबर निघणार. 100% ज्या दिवसापासून एक बाळ आला तुमच्याकडे, छोटंसं बाळ आला 1-2 वर्षाचा, मग त्याची संपूर्ण तुम्ही हिस्ट्री देऊन टाकता त्याला, तो किती काय होणार, इंजिनियर होणार की नाही, डॉक्टर होणार की नाही, पुन्हा नोकरी करणार की लग्न कोणाशी करणार, काही संपूर्ण त्याच्यावर हिस्ट्रीच. 16 वर्षाच्या नंतरच नाडीपट्टी आपण बघू शकतो. अच्छा, लहान बाळांना हा प्रश्न मुद्दाम तुम्हाला करते की हे लोकांनी करते पाहिजे की जेव्हा एक बाळ, जेव्हा एक तरुण होतो, तरुण आपल्या 18 वर्षापर्यंत तरुणचं जे वय आहे, तसं तुम्ही म्हणता 16 वर्ष आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे की 16 वर्षात तो माणूस मॅच्युअर्ड होतो. मॅच्युअर होतो, त्याचे फिंगरप्रिंट्स एकदम मॅच्युअर्ड असतो. अच्छा, तो मॅच्युअर्ड असतो, तुम्हाला अभ्यास करायला सोपा पडतो. त्यामुळे त्याच्या अगोदर लहान बाळांचं बघायचं असेल तर वडिलांचं बघू शकतो, त्याच्यावर तुमच्या मुलांचं कळणार, तुमच्या मुलींचं कळणार. अच्छा, की नाही बाळ होत नसतं कोणाला, बऱ्यापैकी वर्षांनी नसतो, ते पण तुम्हाला होणार का नाही याच्यामध्ये सांगितले जातो. आणि बऱ्यापैकी डॉक्टर्स आमच्याकडे असं आहे की पहिलं जाऊन ईश्वरांना भेटून या की तुम्हाला बाळ आहेत का नाही, नंतर मी तुम्हाला ट्रीटमेंट देतो, उगाच पैसे खर्च करू नका असे लोक म्हणतात. असे सांगणारे डॉक्टर्स आमच्याकडे आहेच. की म्हणजे ते त्याची मन जे एकदम मस्त आहे, म्हणजे स्वच्छ आहे. त्याला असं वाटतं की उगाच आपण पेशंटला खर्च करून काय उपयोग नाहीये, त्यामुळे बघून तर येऊ दे त्यांना, असंही डॉक्टर आहे. गुरुजी, किती जुनं आपलं हे जी आपली कमीत कमी 2,000 ते 2,500 वर्षपूर्वीच आहे. ह्या नाडीपट्टीला चेकिंग वगैरे केलेलं आहे, म्हणजे लॅबमध्ये वगैरे टाकून, इटालीमध्ये वगैरे, फॉरेनला सुद्धा लॅबला टेस्ट केलेला आहे. लॅबला टेस्ट केलेला आहे, हे किती जुनं आहे म्हणून. परत लोकांनी त्यांच्याकडे रिपोर्ट पण आहे, रिपोर्ट आहे. अंतःश्रद्धा निर्माण मला अगोदर बऱ्याचपैकी त्रास दिलं होतं, त्या लोकांच्यासाठी आपण एक कार्यक्रम केला होता. अच्छा, मागे लोकांनी त्रास दिला असेल किंवा तुम्ही खोटं बोलताय किंवा काय. ओक सरांनी एक मोठा कार्यक्रम ठेवलं होतं. सरांनी म्हणलं होतं की हा नाडीशास्त्र सर्वांच्या समोर आपण ठेवूया एक हॉलमध्ये, आणि तुम्ही लोक किती काय काय व्हिडिओ घेऊन येतो सर्व घेऊन या, लोकांच्या समोर आम्ही तुमची पट्टी काढतो, आणि त्या टायमाला बरोबर असेल तर तुमच्याकडे आम्हाला काही अपेक्षा नाही आहे, आणि आमचं चुकलं तर 5 लाख रुपये तुम्हाला आम्ही देतो. गंभीरपणे बोलतात असं बोललं त्या ओक सरांनी बोललं. अरे वा. बऱ्याच लोकांनी त्या टायमाला पट्टी निघाली. आता बऱ्यापैकी लोक त्यांच्याही आमच्याकडे क्लायंट आहे. असंही आहे. गुरुजी, ऍक्च्युली आपल्या भारतात किंवा जगात बरेच शास्त्र आहे, जसं आपल्याकडे हस्तरेखा आहे किंवा ज्योतिषशास्त्र आहे किंवा आपल्या सगळे शास्त्रामध्ये सायन्स आहे, बरोबर नाही. आपण काही फॉरेनचे सुद्धा, म्हणजे चायनीज सायन्स सुद्धा आपल्याकडे यायला लागलेत, काही टॅरेट रिडिंग सुद्धा आहे, असे बरेच रिडिंग प्रकारचे आहेत. ते ऑथेंटिसिटी म्हणा किंवा आपण त्याला म्हणू की हाऊ फार इट इज क्रिस्टल क्लिअर, म्हणजे आपण कुठपर्यंत त्याची ऑथेंटिसिटी किती आहे, म्हणजे या शास्त्रामध्ये जे काय बोललं जातो त्याला परफेक्शन रेट किती आहे. सर, नाडी परीक्षा लोक तर म्हणतात मला 101% पण चांगला आहे, असे लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहे. अशा लोक बोलले स्वतः, असं पण बोलले, ते इंटरव्ह्यू बाहेर लागलेले आहे. कोणी काय म्हणताय मला आजपर्यंत काही झालं नाही सर, ते कसं त्यांची कर्म तसं असणार, चांगलं कर्म असणार त्यांना. काय माहितीये का सर, नाडी शास्त्र बेस काय आहे, मागच्या जन्माचा कर्म संदर्भात काय आहे की पृथ्वीमध्ये जे कोण मानवाचा जन्म झालेला आहे त्याला सर्वांनाच काही ना काहीतरी एक मागचा जन्म असतो. बरोबर. हे मागच्या जन्मामध्ये आपला आता काही पाप पण होतो आणि काही पुण्य पण होतो. पुण्याचं पण हे जन्मात आपल्याला फळ भेटणार, भेटलेही आहे आणि पुढेही भेटणार.
मागच्या जन्माचं पाप म्हणजे आपण जे काय करतो किंवा हा. आपल्याकडनं काय घडतो हा. तर या गोष्टी या जन्मात त्याला पूर्ण करावं लागतं. भोगायचा असतो ते. भोगायचा असतो. मी तेच पूर्ण आता करतो हा, हा. की पाप पण असतो आणि पुण्य पण असतो. आणि पाप कसं असतं, एक पाप आपण स्वतःहून करणार, बरोबर. आपल्याला माहिती असून पण करतो पाप. एक Correct. पाप आपल्याला न न कळत कळत होऊन जातो. चुकीने पण होऊन जातो. बरोबर. ही पृथ्वी आहे, माणूस आहे, कलियुग आहे, चुकीने पण होऊन जातो, चूक होऊन जाणार आहे. होऊन जाणार. आणि आणि पुण्य पण करतात. पुण्याचं फळ पण हा जन्मात आपल्याला भेटतोच आहे. आणि पापचं पण कर्म आपल्याला भोगायचा असतो. हे पाप का असतो? पाप भोगायचा कधी असतो? जेव्हा जेव्हा पाप भोगायचा असतो म्हणलं, जेव्हा जेव्हा त्यांचे ग्रहमान बरोबर नसतो त्या टायमाला भोगायचा काळ. अष्टमा शनी असताना, अर्धाष्टम शनी असताना, 6.5 असताना, कोठारतीप्रमाणे ग्रहस्थान बरोबर नसताना आपल्याला भोगायचा काळ सुरू होतो. त्या टायमाला आपल्याला भविष्यशास्त्रामध्ये म्हणतात ह्याला 7.5 आहे त्यामुळे भोगतोय, बरोबर, ह्याला अष्टम शनी आहे त्यामुळे भोगतोय. नाडीशास्त्र ते म्हणत नाही, तुझ्या मागच्या जन्माचं कर्म बरोबर नाहीये, हा वेळामध्ये तू भोगायचा आहे, त्या टायमाला तू भोगतो. त्या टायमाला ते बरोबर नाडीशास्त्रामध्ये खिचलं जातात, माणसं बरोबर येतात, बघून घेतात, त्याच्यावर ते उपाय देतो आम्ही. एक्झॅक्टली. म्हणजे विचार त्याच्यावर रेमेडीज आहेत. हा. एखाद्या माणसाला समजा त्रास होत असेल, हो. बाबा मागच्या जन्मात चूक झालेली आहे, तो या जन्मात भोगतोय, एखादा माणूस एक ऍक्सिडेंट होतात, अपघात होतात, बरोबर. मग त्यावेळी तुमच्याकडे रेमेडीजचा प्रकार असतो. रेमेडी आहेत, ते उपाय आम्ही देतो. ते उपायाने जे ती तीव्रता कमी होणार. हा, म्हणजे इंटेन्सिटी कमी होईल. हा, म्हणजे एका माणसाला समजा आज 10 लाखाचं नुकसान होणार आहे, तुम्ही उपाय केले की 100 रुपयामध्ये जाईल. नुकसानच आहे, फायदा होणार नाही. हो, भोगायचं म्हणलं तर भोगायचं, म्हणजे इंटेन्सिटी प्रमाण कमी होईल. प्रमाण कमी होईल. आणि एकमेकांना काय आजार आहे, बरं व्हायचं आहे, त्याचे काय उपाय दिले की ते बरं होणार. आणि त्याच्यामध्ये योग असेल तर बरं होणार. त्याच्या कर्म गेल्या जन्मात व्यवस्थित आहे, काहीतरी चांगलंच केलं असेल तरी मागच्या जन्मात. याला काहीतरी बरं व्हायचं असेल तर 100% तो बरा होणार. कॅन्सर पेशंट सुद्धा बऱ्यापैकी लोक बरं झालेलं आमच्याकडे येऊन. थोडक्यात गुरुजी, असं म्हणायला हरकत नाही की या शास्त्रामध्ये आपण मागच्या जन्माचं जास्त बोलतो का? नाही, असं काहीच नाही. की बऱ्याच लोकांना आता आम्ही मागच्या जन्म बोलतच नाही, का म्हटलं तर त्यांना त्रास होतो, दुःख होतो. हो, मागच्या जन्माचं कर्माचं फळ हा जन्मात तुम्हाला ते भोग असतो, त्यासाठी आम्ही उपायच सांगतो. मागच्या जन्म आम्ही सांगत नाही कोणाला. सूक्ष्म नाडीमध्ये नुसतं सांगितलं जातो, का म्हटलं तर ते खूप महाग पण आहे. आम्ही 15,000 रुपये घेतो सूक्ष्म नाडीचा. म्हणजे काय नक्की काय असू दे? सूक्ष्म नाडी असं म्हटलं तर शंकराने स्वतः लिहून ठेवलेलं आहे. अच्छा. शंकर, पार्वती, बऱ्यापैकी ऋषी लोक असतात, त्यांच्यामध्ये संवादन असतो, नाट्य रूपाचा असतो ते सूक्ष्म नाडी. आणि त्याच्यामध्ये एकदम विस्तारित असतो, ॲक्युरेट एकदम, इयर बाय इयर असं. हा वयामध्ये हा होईल, त्या वयामध्ये अपघात होईल की म्हणजे एक प्रकारचा आपण एखादा सांगतो ब्लू प्रिंट सारखा. हा, तसं तुम्हाला होणारच त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी ते भाग असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या जन्म कव्हर केला जातो. का म्हटलं तर की मागच्या जन्म नाही सांगितलं की त्याला ते बरोबर पटणार नाही. मग त्यांना हा जन्मात काय त्रास होतो, ते त्रास कशामुळे होतो हे त्याच्यामध्ये कळतो. का बाबा हा बरोबर मी मागच्या जन्मात हे केलं होतं म्हणून हा आता चाललंय. पण त्या व्यक्तीला माहित नसतो ना की काय केलंय म्हणून. नाही माहिती असतं, त्यामुळे नाडीशास्त्रामध्ये माहिती पडतो. गुरुजी, आणि ते सुद्धा एका माणसांनी डॉक्टर आहे आमच्याकडे, त्यांनी माहिती घेऊन त्याचं पूर्ण CD काढूनच दिलेले आपल्याला स्वतःबद्दल. की त्यांना असं वाटलं होतं की यांच्या पडदा फास्ट करायचे आपल्याला. डॉक्टर नार म्हणून आहे, ज्योतिष आहे स्वतः पण, आणि क्लासेस वगैरे पण घेतात, खूप चांगलं माणसं आहे. त्यांच्या बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की असं नाडीशास्त्र आहे, त्याला म्हणलं आपण चेक करूया. ते आले आमच्याकडे, आपण बघूया याच्याबद्दल काय आहे. ते त्यांना सांगितले गेले त्यांच्या मागचा जन्म आणि त्यांच्या हा जन्मामध्ये काय त्यांना त्रास आहे, ते सर्व त्यांना 100% पटलं. नुसतं मागच्या जन्म नाही पटला त्याला असं एक संधी आली, मी बघून येऊ का मागच्या जन्म. म्हणून तुमची मर्जी, भेटणार नाही भेटणार मला माहीत नाही, मी याच्यामध्ये लिहिलं होतं ते तुम्हाला मी वाचून दाखवलं. ते बोलतो मी खर्च करायला तयार आहे, मी चाललाय. आणि त्यांना लकीली स्टार प्लसवाला भेटलं त्यांना, त्याला आम्ही तुम्हाला घेऊन जातो. ते सर्व घेऊन शोधलं, तिथे जाऊन गाव शोधून काढलं, त्याची मागच्या जन्म सर्व शोधलं, परफेक्ट सर्व त्यांना भेटलं. तिथे त्याचे CDs करून दिले आपल्याला. मध्ये आम्हाला 100% जगाला दाखवायला खूप आवडेल. गुरुजी, पण डोंट फील ऑफेंडेड, ऍक्च्युली हा प्रश्न तुम्हाला थोडासा प्रश्न आहे की ॲस्ट्रोलॉजी
मध्ये सुद्धा लोकांचा फार मोठा आहे. पण आपण कम्पॅरिझन करायला लागलो तर परफेक्शन रेट तुम्ही मागाशी बोललात की ह्याच्यात 105% 10% परफेक्शन रेट आहे. रेमेडीजमध्ये पण तुम्ही देत असता. पण ओव्हरऑल तुमच्याकडे जेव्हा व्यक्ती येतो तुम्ही म्हणालात की बाबा त्याचं जे काय लिहिलेलं आहे ते होणार, कोणत्याही गोष्ट होणार. पण आपल्या ॲस्ट्रोलॉजीमध्ये तर कोण म्हणतात त्यांच्याकडे रेमेडीज सुद्धा आहे. तुम्ही हे करा तुमचं हे कमी होईल, तुम्ही 108 वेळा मंत्र जाप करा ते कमी होईल, असे लोक काही म्हणतात. पूजा करा 2-3 महिने घरी पूजा करा. ह्याच्यावर नक्की तुमचं काय मत आहे साहेब? सर सर्व ज्योतिषच वाईट आहे मी म्हणू शकत नाही. पण ज्योतिष आपले शास्त्र अशी म्हणतात शास्त्र वाईट नाही आहे की कलियुगमध्ये सर्वांना की पैसा लागतोच आहे. त्यामुळे फसवणूक खूप चाललंय आता की हे जगातच, असं नाही म्हणू शकत की भारतातच, जगातच फसवणूक खूप चाललंय. त्याच्यामध्ये की त्यांना खरोखर की त्यांची कर्म आपल्याला माहिती आहे की नाडीशास्त्रामध्ये माझं कर्म मी बघितलंय ते त्यामुळे मी बरोबर ते करतोच आहे. अच्छा. की मी फॅशन डिझायनर आहे. मी 15 ते 16 वर्ष परदेश होतो. तू सुद्धा फॅशन डिझायनर होता? हो. आणि ज्या टायमाला सद्दाम हुसेनची वाढ झाला त्या टायमाला माझी कंपनी तिथे डुबाली. ओके. त्याच्यानंतर मी त्या खाली आता नाही, काहीच नाही होतं. मी खूप घमंडी माणूस होता. अच्छा. आणि त्यानंतर की माझी आई म्हटलं चला आपण नाडीशास्त्र बघू तुझं पण. अच्छा, तुमच्या पारंपरिक तुमच्याकडे बघत होते लोक? हा. म्हणजे बाबा आजोबा वगैरे? नाही 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 तर नाही, दुसरं नाडीशास्त्राकडे आम्हाला घेऊन गेला माझ्या आई. अच्छा, दुसऱ्या नाडीशास्त्र कन्सल्टंटकडे घेऊन गेले. बघू आपण तुझं काहीतरी आहे का. ते बघितल्यानंतर मला सांगितले गेले की तुझ्या मागच्या जन्माचं जे आहे तू ऋषी लोकांना दगड मारला तपस्या करताना आणि खूप त्रास दिला त्यांना त्रास दिला. मला त्या टायमाला ते बरोबर वाटलं नाही. अरे काय पण म्हणतो हे नुसता पैसे घ्यायला म्हणतो. आणि असं म्हणलं की तो हा जन्मात ऋषी लोकांची सेवा पण करेल आणि ऋषी लोक तुझं पाय पडून जातील. त्या टायमाला मला अजिबात काही पटलं नाही ते. बरोबर. आला मी असंच. मग थोड्या दिवसांनी तरी नाडीशास्त्राचं माणसं माझ्याकडे आले. अरे आम्हाला मुंबईला नाडीशास्त्र करायचं, तुम्ही मदत करा आम्हाला. अच्छा. म्हणलं करतो म्हणलं. म्हणजे योगायोग झाला. मग त्यांना करून दिल्यानंतर ते मोठं VIP लोक यायला लागलं त्याच्याकडे. म्हणलं यार आम्हाला मराठी येत नाही बोलायला, तुम्ही जरा मदत करा मला. मी तिथे जाऊन त्यांना ट्रान्सलेशन करायला बसलो. अच्छा, म्हणजे तुम्ही ते आपले जे काही जे तमिळचे लोक होते ते प्रॅक्टिस करत होते, त्यांना मराठी बोलता येत नव्हतं, तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून तिकडे आले. तिथे मग ते म्हणलं तुम्ही असंच असेल तर थोडासा मला एक कशाला मला याच्यामध्ये खिचतो. नाही म्हणलं तुम्ही या असं तुम्ही खाली बोला, मी काय बोलतो तेवढं तुम्ही त्यांना बोला. ट्रान्सलेट करून द्या. आता बऱ्याच लोकांना बोलत पहिलाच दिवस मी अनुभव बघितला, लोक पाय पडायला लागला माझं. म्हणलं त्या टायमाला मला क्लिक झालं की त्या टायमाला सांगितलं गेलं तुम्हाला म्हणजे ज्या कधी व्यक्ती बोलले होते खरं होतं थोडक्यात. म्हणजे तुम्ही शेवटी ते तुम्ही ऍक्च्युली त्यांना मदत करत होतो. मग त्यानंतर हळूहळू याच्यामध्ये खिचलं गेलं आणि आज 17 म्हणजे माझा आज 57 एज आहे. हो, यू व्हेरी यंग. दिसतो तुम्हाला? येस, यू लुक लाइक 45 मॅक्सिमम. मी 1959 चा जन्म आहे माझा. हो हो हो. की मग नंतर याच्यामध्ये खिचलं गेलं की आता लोक खूप माझ्याकडे यायला लागले की काय त्यांना गायडन्स पण भेटायला लागला. आता जरा मला नको वाटलं तरी काय सोडणार नाही लोक मला की तुम्ही इथे करायलाच पाहिजे असं म्हणून. इथे फोन करून म्हणतात की नुसतं तुम्हाला बघून जातो. आनंद भेटतो. गुरुजी, प्रत्येक शास्त्रामध्ये आपल्याला स्वतःला अपग्रेड करावा लागतो. जसं आज काळ 21वी सदी आहे, काळ बदलत चालला आहे, पृथ्वीमध्ये बरंच फरक पडलाय, प्लॅनेट्स म्हणतात एकदम एक्स्ट्रा प्लॅनेट यायला लागले. तर त्यासाठी तुमचा हा जो अभ्यास आहे तुम्ही इथपर्यंत मराठीत ठेवून त्याला पुढे काही म्हणजे नवीन अभ्यास कसं करत असता किंवा हे नंतर प्रेक्षकाला सांगा जरा. की प्लॅनेटचा असं 100% एखाद्या व्यक्तीवर असतो. बरंच एक टायमाला असं काळ आलं होतं की परदेशाचा काय ऍस्ट्रॉलॉजिस्ट सांगितलं गेलं होतं की हा जग आता डुबणार आहे असंही बोललं गेलं होतं. त्या टायमाला त्यांना खूप फोकस झाला टीव्ही मध्ये सर्व. हो हो. ते ऍस्ट्रॉलॉजी एक दिवस लास्ट दिवस होता का मागच्या वर्षी का जन्मदिन दुनिया संपणार आहे. 2-3 वर्ष झालं दुनिया संपणार आहे, दुनिया संपणार आहे असं म्हणून मला आजतकवाला माझ्याकडे आला होता. ते जे कोण आणलं होतं त्यांना की अनुप म्हणून आहे, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये ज्योतिष होतो बघा तुम्हाला माहिती आहे? माहिती ना. अनुप म्हणून ते माझे खास मित्र आहे. त्यांनी आजतकवाल्याला माझ्याकडे आणलं होतं की असं असं ज्योतिष लोक सांगतात तुम्हाला नाडीशास्त्रामध्ये काय लिहिलंय. म्हणलं विचारा प्रश्न. जीवनाडी म्हणून एक शास्त्र आहे आपल्याकडे. जीवनाडी काय नक्की? जीवनाडी जे आहे अत्री आणि अनुसया देवीचा आहे. म्हणजे दत्तांचा आई वडील अत्री आणि अनुसया देवी. ओके. गुरूंचा हे जीवनाडी. हे कवड्या असं टाकून
असं टाकून प्रश्न विचारला जातो. असं प्रश्न विचारला जातो. हा, असं तुम्ही असं प्रश्न विचारू शकता. ते म्हटलं तुम्ही प्रश्न विचारा आता, हा जग आता डुबणार आहे का नाही, की बरंच शास्त्र सांगतं की आता डुबणार आहे. ह्या पट्टीमध्ये असं निघालं, अजून लाखो वर्ष आणि करोडो वर्ष डुबणार नाहीये जग. का असं म्हणलं तर हा कलियुगमध्ये पुण्य करणारा माणसं सुद्धा आहेच. हो बरोबर. एकाने पुण्य केलं ना ते कमीत कमी लाख लोकांना वाचवतो, 1 लाख माणसाला वाचवतो. मग थोडक्यात जे खरोखर जे पुण्य करण्याचे लोक जे आहेत, हा. एक नाणं करोड लोकांना सांभाळतो. त्यामुळे हा जग काय आता डुबणार नाहीये असं मी उत्तर त्याच्यामध्ये आलं होतं. ते उत्तर सांगितलं. हा, खूप पाऊस पडणार, खूप लोक मरणार, काय परत आगमध्ये मरणार, सायक्लोन येणार, ते सर्व होणार. ते तर होणारच, निसर्गाचा नियम आहे, होणारच आहे. त्याच्यामुळे काय जग डुबणार नाही. जसं ते परदेशाच्या लोकांनी जे सांगितलंय ऍस्ट्रॉलॉजीमध्ये, तसं काय जग डुबणार नाहीये असं म्हणून सांगितलं गेलं. ते नुसता 1 सेकंड दाखवला टीव्ही मध्ये. जे डुबणार म्हणून सांगितलं ते तास चालू होतं, पण नाही वाचलं तर कोण दाखवलं. बरोबर, कारण की लोकांना खूप मीडियामध्ये एक्सपोज होतात. हा, एक्सपोज होता. जुळजी असा एक प्रश्न, असा एक माझ्या असा लगेच प्रश्न डोक्यात आयडिया आहे की काय की काही जगात आपल्याकडे काही असे स्टेट किंवा कंट्रीज आहेत तिकडे जास्त करून टेररिझम किंवा असे प्रकार. आज आपले श्री गुरुजी पण तिकडे चालले, जगात जात आहेत, लोकांना सांगतात की बाबा नका. तालिबानला पण गेले होते. हा, तर त्यावेळी आपल्या शास्त्रामध्ये याचं काही रेमेडीज आहेत किंवा काही स्टेटमध्ये जास्त हा प्रकार का असतो? आपलं कोणाचं नाव घेता योग्य नाही, मी काही देशात नावं देणार आहे, तुम्हालाही माहिती मी काय बोलतो. पण त्यावेळी असं का होत असतो? त्या पर्टिक्युलर स्टेट लोक अशीच का मिळतात? काय टेररिस्ट भाग का असतो? किंवा का एक सुशिक्षित व्यक्ती टेररिस्ट होऊन जातो, एक इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तो टेररिझम मध्ये जातो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचं काय जन्माचं काय असर असतो? किंवा त्याला जाती धर्म, जसं आता काही मुस्लिम लोक आहेत, मुस्लिम लोक बिलीव्ह नाही करणार ह्याच्यामध्ये, किंवा आपले हिंदू रिलिजन आहे किंवा ख्रिश्चन लोक असते त्याच्यावर बिलीव्ह करतात का? या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे? की माझ्याकडे मुस्लिम लोक पण खूप येतात, ख्रिश्चनी येतात, हिंदू येतात आणि सीख पण येतात. अच्छा, सरदारजी वगैरे. आणि फॉरेनर सुद्धा खूप येतात, गोरे लोक पण येतात, गोरे पण खूप लोक येतात. आणि तसं बघा, अमेरिकन्स वेगळे आहे, जपानीज वेगळे आहे, हंगेरियन लोक वेगळे आहे. बरंच असं याच्यामध्ये काही जात भेद नाही, सर्वजण येतात. की सर्वांचा आपला स्वतःचा वैयक्तिक प्रश्न असतो की मला हा त्रास आहे, माझं काय होणार. ते सर्व आपण नाडी शास्त्र कसं म्हणतो, अंगठ्याचा ठसा लावून कधी कधी जीवनाडीमध्ये जगाचा प्रश्न विचारलेला जातो. म्हणजे नक्की काय जीवनाडीमध्ये की हा 3च बंडल असतो. कवड्या टाकल्यानंतर तुम्ही 5 प्रश्नपर्यंत विचारायला तुम्हाला परवानगी असतो. अच्छा, 5 प्रश्नामध्ये तुम्ही कोणताही विषय विचारू शकता. देशाबद्दल बोला, काही विचारू शकता, तुमच्या घरच्या बद्दल, स्वतःच्या बद्दल काही विचारलं की त्याचे उत्तर निघणारच. असं बऱ्यापैकी लोक आजच्या काळात हे जीवनाडी सुद्धा विचारायला बऱ्यापैकी लोक येतात. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उत्तर असतो. आणि तुम्ही जे सांगितलं आता जगात असं चाललंय हो की कलियुग आहे, पाप करणारा माणसं खूप वाढलेला आहे. ते म्हणलं ना मी, चुकून जे पाप करतात तसं लोक जास्त आहे. त्यांना कळत नाही मी काय करतोय, स्वतःचा जीव पण घालवतोच आहे आणि पाप पण करतो. त्याच्या डोक्यात ते घातलेला जातो, तू हे कर की तुला ते स्वर्ग भेटणार, तुला असं त्याला विद्या दिली जातो. त्यामुळे ते एकदम मेसनरिझम होऊन जातो. ओके, त्याप्रमाणे ते सर्व असं दुर्घटना घडत असतो. आणि ते दिशा, तसं दुर्घटना घडणारा दिशाच आहे ते. म्हणजे काही ठिकाणी चुकीचं आहे, त्याच्यामुळे तसे लोक वागतात की त्याच्यामधले खूप चांगले लोक पण आहे, ते पण त्याच्यामध्ये जातात. म्हणजे एक चांगला माणसं असलं की बऱ्यापैकी लोक वाचतात. मी सांगितलं होतं कधी कधी काय असतो, एक 100 लोकांना वाचवायला जायला तो एकटा जीव देतो. बरोबर, असं पण असतो, असा प्रकार असतो. आपण बऱ्याच लोकांना मारायला तर आहेत लोक. आणि काही काही लोक असतो आपला मिलिटरीमध्ये बघा की स्वतः जीव देऊन टाकतो, हो, देशासाठी. तसं लोक पण आहे जीवा हे जगात, साधारण सिटीजन पण आहेत. बरोबर. गुरुजी, तुम्हाला एवढा अजून एक प्रश्न थोडासा आपण मागे राहिला होता प्रश्न, की आपली ही संस्था तुमची जी आहे ती 17 वर्ष जुनी आहे. थोडंसं तुमच्या कंपनीबद्दल जर आमच्या प्रेक्षकांना सांगा की अगस्त आपली जी संस्था आहे ती कुठे कुठे आहे जगात, काही ठिकाणी यायचं जर आमच्या प्रेक्षकांना सांगा. की हा पहिला आपण चिंचवड डांगे चौकमध्ये चालू केलं होतं. राजन वैद्य आणि मीनाक्षी वैद्य म्हणून हजबंड वाईफ आहे.
ज्योतिषशास्त्रामध्ये खूप आजपर्यंत त्यांचं नाव आहे. ओके. तर ते लोकांनी मला ते जबरदस्ती करून की त्यांना आम्हाला जागा करून दिले. ज्योतिषशास्त्राचा लोक की आम्हाला जागा करून देणं म्हणलं तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे. 100%. कारण की ते स्वतः ज्ञानी असतात. स्वतः ज्ञानी असतात. त्यांच्याकडे रात्री 2-2 वाजतापर्यंत गर्दी असतो. हा हा हा. तरी सुद्धा त्यांनी म्हणले की हे लोकांना हा विद्या जे आहे पोचायला पाहिजे म्हणून तुम्हाला तिथे जागा दिली. हा. आणि विंग कमांडर ओक जे आहे हा हा. ते त्यांची प्रचार तर असा आहे ना की पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यामुळेच हा ऍक्च्युली जिवंत आहे. परीक्षा जिवंत झाला म्हटलं तर लोकांना आणलं. त्यांनी खूप मदत केली आणि लोकांबद्दल पोचवलं. फाईट केली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती समोर. आणि जे कोण म्हणतात की हा वाईट आहे त्यांना म्हणतात पहिलं तू बघितलं का, बरोबर, नंतर वाईट म्हणून सांग. बरोबर, एक्झॅक्टली तसं याच्यामध्ये तुम्ही डांगे चौकला पहिला चालू केला. आता हा तुमचा इथे 2 वर्ष कोथरूडला आहे. चालू केला. म्हणजे ते डांगे चौकला 18 वर्ष झाला, इथे 16 वर्ष झालं. अच्छा, असं आहे का? असं आहे. वाव. आणि आजपर्यंत लोकांनी काय अजून बऱ्याच ठिकाणी काय फॉरेन कंट्रीमध्ये पण तुमचे काय फॉरेन ब्रांचेस आहेत? कंट्रीमध्ये आमचं लंडनमध्ये आहे, डेन्मार्कला आहे, हंगेरीला आहे, अमेरिकाला आहे. तिथे आमचं ओळखीचे लोक तिथे भरपूर लोक आहेत. अच्छा. ते लोकांनी ऑफिस तिथे ठेवलेलं आहे. तुमचे पॅरेल ऑफिसेस आहेत? हा. म्हणजे ते लोक आल्यानंतर तिथून आम्ही इथून स्काईप मध्ये करतो. टेक्नॉलॉजी खूप फार मोठं गैरसमज. ते स्काईप मध्ये लोकांना सल्ला देतात. स्काईप मध्ये जे आपले इंटरनेट मीडियम आहे, म्हणजे इंटरनेटचा चांगला वापर झालाय असं वाटतं. की आमचे जे चॅनल आहे ते इंटरनेट आहे. म्हणजे आम्ही लोकांना नेहमी प्रश्न विचारतो की इंटरनेट आमचा हा जो चॅनल आहे ऑनलाईन आहे, तर ऑनलाईनचा जो जग आहे तुम्ही त्याचा चांगला वापर करून घेतलेला आहे. लोकांना फार तुम्ही लोकांना ज्ञान देताय जगावर. बरोबर. सर तुम्ही आज यशस्वी व्यक्ती झालात. तुम्ही एक ऑर्डिनरी पूर्वी फॅशन डिझायनर होता. आता ही जे तुमचे ज्ञान आहे तुम्ही जगापर्यंत नेलेलं आहे, याच्या 5 वर्षात आपली संस्था कुठे जाणार किंवा काय कल्पना आहे, मोठी कल्पना हे संस्था आपली संस्था? सर हे आता बऱ्यापैकी बघायला गेलं की आज पुण्यात जे आहे ना की एक 50% लोकांना माहिती आहे की नाडीशास्त्र म्हटलं तर काय म्हणून. अच्छा, सगळं तुमच्याकडे येतात? नाही, माझं असं म्हणू शकत नाही. मी माझ्याकडे अजूनही बऱ्यापैकी ऑफिस आहे तिथे पण जातात की जे मला फोन येतो. मी काय एवढं छोटं ऑफिस आहे की सर्वांना मी गर्दी जमवू शकत नाही. एक्झॅक्टली, तुमची पण लिमिटेशन आहे. हा, एक दिवसाला आम्ही एक 10 माणसाला आम्ही बघू शकतो. तेवढंच त्यामध्ये 1 ते 1.5 तास लागतो एका माणसाला. अच्छा अच्छा, ओके. लवकरचं काम नाही. पहिला पट्टी शोधायचे, नंतर लिहून काढायचं, नंतर तुम्हाला सीडी करून द्यायचे, असं प्रोसिजर जे आहे. आता तुम्ही जे काढले आता ह्याचं कधी लॅबमध्ये जाईल का? हे नाही, हे इथे आतमध्ये जाईल. आमचे जे हे आहे ते कबर्डमध्ये सर्व बंडल ठेवलेले आहे. त्याला याचं नाव आम्हाला माहिती आहे काय नाव म्हणून, तुमच्या फिंगरप्रिंटची. ते नावाचे बंडल आणणार आमचं रीडर. लगेच दिसेल का? हा, लगेच. त्याच्यानंतर ते तुमच्या समोरच शोधणं जाईल. डेफिनेटली बघायला फार आवडेल ते. शोधणं झाल्यानंतर तुमची पट्टीमध्ये सर्व काय ओके असेल तर मग तुमची पट्टी रिडिंग जाईल. मग नाही असेल तर परत आम्हाला मागवायला लागणार. आणि त्यामुळे बरेच लोक नाराज पण होतात. नाराज करून आम्ही काहीच करू शकत का म्हणलं तर आम्ही स्वतः काही सांगू शकतच नाही. त्याला लिमिटेशन लिमिट. हा, नुसता खुश करून पाठवणं आमचा अर्थ नाहीये. त्याच्यामध्ये जे काय आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी इलेक्शन मध्ये जिंकणार. तसंच याच्यामध्ये पण उत्तर यायला पाहिजे. आम्ही सांगतो नाही जिंकणार, त्यांना नाराज होतो तो. मग हारल्यानंतर येतात कसं काय सांगितलं का तू, बरोबर सांगितलं. असं आमच्याकडे पॉलिटिशियन सुद्धा भरपूर लोक आलेले आहेत. 100% पॉलिटिशियन लोक त्यावर खूप विश्वास करत असतात. इव्हन प्रतिभाताई पाटील सुद्धा आमचं क्लायंट आहे नाडीशास्त्रामध्ये. ते आपले प्रेसिडेंट, त्यांचे मिस्टर देवसिंग सर आहे, डॉक्टर विजय भटकर आहे, आशा पारेख आहे. बरंच अजून बाकी लोकांचं नाव घेऊ शकत नाही मी. अच्छा, ठीक आहे. आणि खरं आम्हाला आज खूप खूप ज्ञान मिळालं. आणि आज आमच्या प्रेक्षकांना 100% आनंद होईल की आम्ही एक ज्योतिषी आज एक एवढे मोठे नाडी शास्त्राचे जे त्यांनी आज ज्ञान दिलेलं आहे, आम्हाला खूप आनंद झाला. त्यांनी माझी एक प्रिंट घेतलेली आहे, ते आपण त्यांच्या दुसऱ्या लॅबला जाऊन बघूया कुठे आहे. दुसरे पण त्यांचे कोण जोडीदार आहेत त्याची चर्चा करूया. तुम्ही तुमचा मोठा वेळ दिला त्याच्यामुळे खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, शुक्रिया. आपल्या संस्थामध्ये जे आपले गुरुजी चालवत आहेत त्याच्यासोबत त्यांचे जोडीदार आहेत. ज्या दिवसापासून त्यांची संस्था पुण्यामध्ये आहे त्या दिवसापासून इथे. श्रीमान नमस्कार. श्रीमान, आपलं नाव सांगा साहेब जरा. मुदलियार, व्ही मुदलियार. इथे बघून सांगा. काय नाव सांगा, पुन्हा सांगायचं सर, जोरात बोला जरा. वडिवेल मुदलियार. वडिवेल मुदलियार. गुरुजी, आपण हे या संस्थामध्ये जोडलेले आहेत, तर आपल्याकडे कोणते कोणते प्रकारचे केसेस असतात? म्हणजे आता जगात तर खूप प्रॉब्लेम आहेत, तसं जास्त कोण केसेस कोणत्याकडे कशा प्रकारचे येत असतात? इथे बरं माणसं आहे, बरे लोकांचं काय
प्रॉब्लेम असतात, बरं केसेस येतात. नाही पण तरी सुद्धा म्हणजे असं जर आपण आता काय कोणाचं 90% जसं आता काही लोक पेशंट असतात नवरा बायकोंचं भांडणं किंवा घटस्फोट किंवा काही वेळा प्रॉपर्टी मॅटर असे बरेचसे इश्यूज असतात जगात. तर प्रकार बोलले तर कोणते कोणते किंवा जास्त म्हणजे हे डायव्हर्सच प्रॉब्लेम असतात, नवरा बायकोचाच प्रॉब्लेम भरपूर येतात. नवरा बायकोचा प्रॉब्लेम हां. हे का असं कसं आहे? काय म्हणजे त्याचं कधी कधी कोणाचं असं ग्रहमान असतात असं, मग कोणाचं कुंडली जुळत नाही. अच्छा. आणि कोणी कोणी प्रेम करताना काय पत्रिका बघत नाही, कुंडली बघत नाही, ते लगेच लग्न करून टाकतात. चेहरा बघून लग्न करतात. मग लग्न झालं की 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम सुरू होतात. हो हां हां ते काय कुठून प्रॉब्लेम सुरू होतात ते खरं म्हणजे ते मागचं जन्माचं कर्म. हां हां हां. त्याच्यामध्ये ते म्हणतात तू नको मी नको, तू नको मी नको. ते कोर्ट कचेरीपर्यंत जातात, घटस्फोट घेतात, परत दुसरं लग्न करतात. असंच बरं प्रॉब्लेम चालू आहे. आपण त्यावेळी गुरुजी आपण त्यांना काय मार्गदर्शन देत असतो? त्यांना आम्ही नेहमी मार्गदर्शन देतात, देवाचं दर्शन पूजापाठ करा आणि हा घटस्फोट होणारच. परत दुसरं लग्न झालं की तुम्हाला असं परिस्थिती येणार नाही तुमच्या आयुष्यात. पण एक घटस्फोट झाला याची काय गॅरंटी दुसरीकडे घटस्फोट नाही होणार? ते होणार ना, दुसरीकडे पण घटस्फोट होणार आहे. होणार काय म्हणजे त्यांच्या पत्रिका तसं असतात, त्यांचं नाडीमध्ये तसं लिहिलेलं असतात. ते ऋषी सांगतात यांचं किती लग्न केलं ना त्यांचं याच्यामध्ये त्यांना घटस्फोट आहे, त्यांचं पूर्वजन्माचं कर्मामध्ये. अच्छा. मागच्या जन्मात त्यांनी बायकोनं खूप त्रास दिलं, त्यांचं श्राप आहे. त्यासाठी या जन्मात त्यांनी किती लग्न केलं, बायकोचं सुख नाही. बायको कधी येणार नाही. त्यासाठी यांना हा विधी सांगा. त्यांनी दुसरं लग्न केलं ते बायकोकडून त्यांना सुख भेटणार, त्यांचं जीवन सर्व लाईफ सुख शांती समाधान. गुरुजी थोडासा खाजगी प्रश्न आहे पण लोकांसाठी खूप चांगला आहे. एक सुंदर स्त्री असते आणि एक सुंदर माणूस. सुंदर स्त्रीकडे 1000 लोक आकर्षित असतात, त्याच्यामुळे तिला खूप त्रास असतो का की तिचं लग्न जीवन त्याचं जे कुटुंब आहे त्याच्यावर ही बाई कामाला जाते, सुंदर दिसते, ही 4 लोकांबरोबर बोलते, त्याच्यामुळे भांडणं होतात. मग त्यावेळी असे काही किंवा ती सुद्धा आकर्षण होऊन जाते काय की तिला 100 बघणारे लोक आहेत ना, अरे तू छान दिसतेस, अरे तू काय क्लास दिसतेस, प्रोफेशनल आहे, हाय प्रोफाईल इंग्लिश बोलते, हाय प्रोफाईल कंपनीमध्ये काम करते, बँकेत जॉब करते, कारमध्ये जाते, आकर्षण होणारच. मग त्यावेळी तिने काय केलं पाहिजे किंवा असं त्याला काय आहे, श्रद्धा आहे, देवपूजा आहे, सगळं आहे, तरी सुद्धा नोबडी हॅज कंट्रोल ऑन फॅन्टसी, राईट? नाही सर, सर्व स्त्री तसा नसतात. सुंदरता आहे हे परमेश्वर दिलेलं आहे, परमेश्वर दिलेलं आहे. असं आपलं जे दृष्टी दिलं परमेश्वर. आणि आता आपण यांना पाहिलं ते ऋषी आहे, नाहीतर चित्र आहे. त्यासाठी जे सुंदरता असतात स्त्री त्याच्याकडे आपलं बघणं दृष्टी तसा असायला पाहिजे. ते लेडीज तसं त्यांच्या मनामध्ये काय पाप नाहीये, तरी पण आपण त्यांच्या मनामध्ये पाप घेऊन जातात. त्यासाठी 2 लोकांच्या मनामध्ये प्रेम असलं ना ते प्रेमानं राहणार. सुंदरता वस्तू पाहिल्या की माणसाला एक इच्छा असतात, किती सुंदर गुलाब, किती सुंदर आहे ना, काटा है उसके अंदर, काटा है, त्यासाठी उसको काटा को संभाल के निकालना. लेकिन सब लेडीज ऐसा है, ऐसा कोई नहीं. खूप सुंदर गुरुजींना आम्हाला ज्ञान भेटलं. ते आज मगाशी म्हणले की ऋषी बघताना हे फक्त चित्र आहे, बघ आईचे चित्र जर तुम्ही मनापासून बघितलं तर ते देव आहे. फार सुंदर. नमस्कार नमस्कार, खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलताना. आपले अजय गुरुजी नमस्कार. नमस्कार गुरुजी, आप भी संस्था में कितने सालों से हैं? 10-12 साल हो गए. 10-12 साल से. आपने कहाँ से ये विद्या? हमारा आश्रम है वैतीश्वरम कोयल गाँव है. कहाँ है सर? तमिलनाडु में. तमिलनाडु में. लेकिन आप तो तमिल से आए हैं, महाराष्ट्र स्टेट में आए हैं, तो आप जब लोग आपके पास आते होंगे तो आपको मराठी नहीं आती है, तो फिर वो आपकी दिक्कत कैसे सॉल्व हो जाता है, जरा हमारी जनता को बताइए. क्या है, तमिलनाडु में ये आश्रम शुरुआत है. हाँ. उधर लोग सिखाया विद्या. ठीक है, विद्या उधर से इधर आया. हाँ. इधर आने के बाद इधर का अनुवाद करने के लिए हम लोग आदमी रख रहे हैं आपके पास, ट्रांसलेटर है. यस. ऐसे आदमी के कारण हम लोग इधर सबको सेवा किया. अच्छा सर, क्या हो जाता है कि विद्या तो हमारे देश में हजारों हैं, जैसे आप तमिलनाडु से हैं तो वहाँ ये विद्या दी जा रही है और आप वहाँ से सीख के आए हैं. अभी हमारे साथ एक गुरुजी बैठे थे, उन्होंने बोला कि जीवन में ज़्यादा करके पति पत्नियों की जो अनबन रहती हैं वो ज़्यादा रहता है. लेकिन कई मरतबा इंसानों को एक प्रॉब्लम रहता है, जब इंसान की उम्र कम रहती है, जैसे गुरुजी ने कुछ बताया था हमें कि लड़कियाँ शादी करती हैं तो उनके पास बहुत चॉइस होता है. तो इस समय आपके पास आके पूछते हैं, गुरुजी मैं शादी करना चाह रही हूँ, मुझे 3 लड़के मुझे पसंद हैं, तीनों मेरे पीछे पागल हैं, तो उस समय आप उनको क्या ज्ञान दे सकते हैं?
तो ऐसा क्या है, हम हमारा खुद का कुछ नहीं बताएंगे। हाँ हाँ सपोज आप आएंगे तो हाँ। आपका भविष्य निकालने के लिए हमारा पट्टी चाहिए, उनका पट्टी पट्टी चाहिए। चाहिए, हाँ। हम तार पत्र चाहिए। हाँ हाँ तार पत्र निकालने के समय हम उनको लाइफ में, उनका नसीब में किस तरह का लड़की आएंगे, तीनों पीछे पड़ेगा तो तीनों शादी नहीं कर सकते हैं। उसमें एक के बस हो जाएगा। हाँ हाँ वो लड़की का विवरण उसमें आएंगे, इसलिए गणित करके रखा है। हाँ। ऐसा संबंध नक्षत्र, ऐसा नाम का अक्षर, ऐसा पढ़ाई संबंध, ये लड़के आपका लाइफ में आएंगे। ऐसा तीनों में ऐसा एक ही का हम सजेस्ट करते हैं। मतलब ये आप जो बोलते हैं कि वो ये जब नाड़ियाँ पढ़ते हैं तो उसके बाद उनको ये मालूम पड़ जाता है कि आपके पास कौन आने वाला है और कैसे, कि 3 में से कौन सा है और कौन आने वाला है। उनका भविष्य पट्टी में तीनों में कोई एक आएंगे। अच्छा। कभी तीनों में नहीं आ सकता है। 3 में ऐसा भी हो सकता है, उसके अलावा और कोई चौथा और भी होगा। होता है। गुरुजी कहीं मरतबा मैंने आपसे अभी जस्ट प्रश्न पूछा था, आपके गुरुजी पहले बैठे थे, मैंने उनके प्रश्न पूछा था कि एक सुंदर स्त्री के बारे में, लेकिन कुछ इन मर्द भी होते हैं जिनके वो न चाहते हुए भी उनके पास स्त्रियां आ जाती हैं किसी भी कारण से। हो सकता है जॉब में होते वक्त या बिजनेस में करते वक्त, या वो नहीं चाहते कि वो किसी रॉन्ग लाइन में जाएं या अपने पत्नी से धोखा करें या अपने जैसे भी विवाहित जीवन में, तो उनके योग में रहता है और वो परेशान रहते हैं कि उनको एक स्त्री नहीं चाहिए। तो क्या ऐसा कोई इसका कोई रास्ता है जिससे वो इससे से वंचित हो जाए या दूर हो जाए कि उनको नहीं चाहिए सब जिंदगी, ऐसे कुछ है? हाँ, ऐसा लोगों का जीवन में लिखा है ना, इनका स्त्री अचानक लाइफ में आएंगे। हाँ। अगर ये नहीं जाए तो भी पीछे पड़ने की लड़की रहता है। हाँ, लेकिन कभी उम्र भी हो जाती है, 70 साल उम्र जाती है, 60 हो जाता है, 70, 75, 60, 80 उम्र लोग भी आजकल क्या है 30-25 लड़कियों के पीछे पड़ रहे हैं, उम्र लड़की लोग। किस साल क्यों? लेकिन इनका क्या, उनका नसीब में क्या है वो मतलब ये आप शास्त्र में लिखा है इसका ऐसा, मतलब उनको ये भोग भोगना है। स्त्री योग उसको बोलते हैं। स्त्री योग। स्त्री योग में क्या 40 उम्र 25 उम्र तक किसी को शादी भी नहीं होता है। हाँ हाँ 50 उम्र तक। हाँ। किसी क्या 40-50 उम्र में 3 से 4 लड़की लोग आते हैं उनका लाइफ में। लाइफ में आने के बाद भी उनको बार बार आने की तकलीफ भी होती है, उनको वो नहीं चाहते भी आ जाते। अगर उनको यदि ऐसा है तो हाँ, हाँ। वो नहीं उसका कोई रास्ता है? उसका कोई रास्ता नहीं है? जैसे कुछ लोग बोलते हैं कि आप चले जाइए ऋषि मुनि के पास, वहाँ 10 दिन दुनिया से वंचित हो जाइए, नागावा बन जाइए, ऐसे कुछ लोग बोलते हैं। तो क्या ये सच है? क्या ये आपके शास्त्र में से कुछ लिखा है? ऐसा सच है? तो आज गुरुजी बहुत बहुत आनंद हुआ आपसे बात करके, इन्होंने अच्छी ज्ञान दी है। हमारे और एक गुरुजी है जिन्होंने हमारे एक्चुअली फिंगरप्रिंट लिए, उनमें तो और मजा आएगा। आइए गुरुजी. गुरुजी, आम्ही या संस्थामध्ये, तुमची फार मोठी संस्था आहे पुण्यामध्ये, तुम्ही किती वर्षापासून इकडे आहात? मी या संस्थेमध्ये लास्ट 15 वर्षापासून. 15 वर्षापासून. मगाशी गुरुजी जे होते त्यांनी माझा अंगठा घेतलेला आहे, थंब इम्प्रेशन. तुम्ही माझ्या भविष्याबद्दल बोलणार आहात, कॅमेरा समोर आहे, काय बोलणार जरा सांगा भाऊ. ॲक्च्युली हे जे टसा दिल्यानंतर टसामध्ये काही डॉट्स असतात, त्याचे काही म्हणजे ते वर्गीकरण केलेलं आहे ॲक्च्युली. ओके. हां हां. आता हे टसा, आता मला काय माहित नाही तुमच्याबद्दल, काहीच माहित नाही. फक्त टसा दिलेला आहे. तर रोज बघून आम्हाला काही अनुभव आलेला असतात. त्याच्यावरून आम्ही हे सांगतो की टसाचा कुठल्या प्रकारचा आहे म्हणून शोधून काढतो आम्ही पहिले. ओके. हे कॅटेगरी वेगवेगळ्या असतात. कॅटेगरी असतात. हे एक सारखं पण असू शकतात, पण त्याच्या बाकीच्या काही गोष्ट मॅच होणार नाही. हां, मग असे गुरुजी बोलले 108 मध्ये काय ते त्याच्यामध्ये बायफिकेशन असतात किंवा फॅमिलीसारखं एक फॅमिलीमध्ये असं. ओके. आता हे जे असं जे टसा असतात, असं लोक फार आशावादी असतात, काहीतरी करून दाखवायची इच्छा असतो, असे लोक. असे. अच्छा. आणि स्ट्रेट फॉरवर्ड असतात. स्ट्रेट फॉरवर्ड असतात. आणि एकदा निर्णय घेतला की ते ठाम असतो, परत पाठीमागे वरून बघत नाही. ओके. असं कॅटेगरीचं असं याच्यावरून वाटतं. आता मला त्याच्याबद्दल काय माहित नाही, पण तसं असं वाटतं. ओके. याच्याबद्दल मी सांगितलं, याच्यामध्ये किती तुम्हाला खरं वाटतं? ऍक्च्युली येस, सगळं खरं बोललात तुम्ही. तसे प्रत्येकांचे एक प्रकार आहे, क्वालिटी आहे. तसं काढून. पण याच्यामध्ये ऋषी काय सांगतात ह्याच्या बघूया आपण ऋषीमध्ये बोलूया ना, जर मजा येईल. ऋषीमध्ये बोलू, ऋषीमध्ये बोला काहीतरी याच्यामध्ये. तुम्ही म्हणलात की ही व्यक्ती आशावादी आहे, ही व्यक्ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे, घाबरत नाही, बिंदास आहे, बरोबर. तर या व्यक्तीबद्दल अजून काहीतरी बोलतो. याच्या एवढ्यामध्ये एवढंच माहिती पडतो. अच्छा. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जास्त ते डिस्क्रिप्शन जे असतात त्यामध्ये श्लोकाच्या रूपाने लिहिलेले. मग ते कसं बघायचं असतं? ते श्लोक वाचूनच आम्ही सांगतो, पण हे कसं कर्मावर आधारित आहे. बरोबर. आता आपण कलियुगामध्ये आहेत, आता 2016 हे कलियुगामध्ये आहेत. बरोबर. त्यामध्ये अतिदैविक, अतिभौतिक आणि आध्यात्मिक असं 3 गोष्टी असतात. तर अतिदैविक म्हणजे आपण जे काही गोष्ट नाही होणाऱ्या गोष्ट असतो, आपण देवाकडे मन्नत करतो. आता मन्नत खरं होतं का नाही, भरपूर लोकांना असं
डाऊटच वाटतो आहे काय. बरोबर. पण काही लोक श्रद्धाने करतात पण ते होतो. अच्छा. त्याला आपण म्हणतो आपण नवस करतो. नमस्कार. बरोबर. हां हां. आता अति भौतिक म्हणजे एखादा माणूस आजारी पडला, ठीक आहे, देव पण वाचवणार आहे, आपण देवाकडे म्हणत करतो, पण त्याला एक चांगला डॉक्टर पण भेटणं आवश्यक आहे. हे भौतिक दृष्टिकोनातून चांगलं आहे. बरोबर. मग त्याला सगळं आहे, आयुष्य सगळं आहे, पण त्याला डॉक्टर बरोबर भेटला नाहीये, कदाचित तो माणूस जगू शकतो किंवा त्याला ट्रीटमेंट भेटू शकत नाही, म्हणजे आजार पडतो आणि काय कमी जास्त पण होऊ शकतो. बरोबर. आणि आध्यात्मिक म्हणजे ज्या गोष्टी त्या लोक भविष्य बघायला येणारच नाही आपल्याकडं, की त्यांच्या स्वतःच्या भविष्य त्यांना माहिती असतात, पण ते लोक स्वतःसाठी असतात, स्वतःच्या कर्मासाठी करतात, दुसऱ्यांसाठी करत नाही. त्याला सगळं माहिती असतो आपण जगणार आहे का, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहे, स्वतःचं ज्ञान असतो, पण ते दुसऱ्यांसाठी वापरत नाही. अच्छा अच्छा. स्वतःसाठी असतात. असं लोकांना आपण ते मला विमानामध्ये जाऊन आपण बघू शकतो, पण त्यांच्याकडून आपल्याला दुसरं कुठलंही ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. पण बाकी आता अगस्त्य ऋषी म्हणा, असा 18 प्रकारचे ऋषी आहे, पण हे जगांसाठी करण्यासाठी जन्म घेतलेला आहे. त्यांचं जे ज्ञान आहे ते मनुष्य जीवनाच्या प्रगतीसाठी, मनुष्य जीवनाच्या कल्याण करण्यासाठी, ह्याच्याकरता आपण ऋषीचा मार्ग घेतो. देव तर करतो सगळं, पण ऋषी त्याच्यापासून आपल्याला वाचू शकतात. याच्याकरता नाडी बघायला जेव्हा येतो तेव्हा ज्या माणसाच्या कर्म संपायला तर तोच माणूस आपल्याकडे येतो. अच्छा. नाहीतर येऊन बाहेर बसणार, त्याला कधी कधी विश्वास नसतो, कधी दुसरे लोक बोलतात हे त्याला फालतोय, कशाला बघतो तो, तसं पण त्याचे कर्म त्याला तिकडे नेत नाही. हां, मग अशी गुरुजी बोलले की जेव्हा त्याला योग हो तेव्हा तो तुमच्याकडे येतो, असं तुम्ही म्हणताय. बरोबर. खूप सुंदर. गुरुजी तुमच्याशी बोलताना खूप आनंद झालेला आहे. आता हा माझा रिपोर्ट कधी मिळेल गुरुजी ह्याच्याबद्दल? झूम करा, कॅमेरा झूम करून घे. शिवशंकरी त्रिपादम पोट्टी अरबिका मगारोर्वन असं म्हणून लिहिलेलं याच्यामध्ये. याचा अर्थ की शक्ती देवीच्या प्रार्थना करतात, प्रार्थना करून ऋषी एक जातकाच्या भविष्य सांगायला सुरुवात करतात असं लिहिलं याच्यामध्ये. बरोबर. भविष्य म्हणजे काय, तुम्ही तर नसणार तेव्हा आमच्याकडे तसं असतं, तर यांचं भविष्य असं असणार असं. बरोबर. यासाठी आता मी काय प्रश्न विचारणार म्हणजे लवकरच संपण्यासाठी मी, पण आता जे जातक माझ्यासमोर बसलेले जेव्हा अंगठाचा टसा दिलेले, त्यांच्या आई वडील दोघे जिवंत आहे असं सांगता येतं मला. जिवंत आहेत. आणि तुम्ही आर्यवरून नरामध्ये म्हणे कुंभदल साहेब, तुम्ही ज्येष्ठ आहे असं पण म्हणतात. ज्येष्ठ म्हणजे सिनियर? आई वडिलांसाठी मोठे. नाही, मी संपूर्ण सर्वात लहान आहे. नाही म्हणजे तुमचं नाहीये, पण ते असं मॅचिंग करायला लागतो. अच्छा, मॅचिंग करायला. ओके. म्हणजे कॉम्बिनेशन आहे, परमिटेशन कॉम्बिनेशन. म्हणजे आपल्या बरोबर म्हणजे आपलं जन्म घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टोटल 3 जण आहे असं म्हणतात जिवंत. आता तुमचा भाऊ बहीण असं सगळं म्हणजे आम्ही किती भावंड आहोत असं म्हणताय? नाही, आम्ही 4 आहोत, 3 भाऊ आणि 1 बहीण. पण हे पण मॅच होत नाही, म्हणजे हे पट्टी तुमच्या मॅचिंग एवढं होत नाहीये असा अर्थ होतो. असं भरपूर एक कॉम्बिनेशन करतात. असं एक पट्टी होती ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट मॅच होतो, नाव वगैरे असं मॅच होतात. त्यानंतर आम्ही ते मॅच आहे म्हणून सोडून देतो, नंतर आम्ही ते लिहून काढतो आणि तुम्हाला रेकॉर्डिंग करून देतो. अच्छा, असं. व्हेरी नाईस. तर मला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या हिशोबाने आता हे मला उत्तर नंतर देणार असं म्हणताय तुम्ही? हे तर तुम्ही रिपोर्ट करून मला देणार असं म्हणताय? आता तुम्ही जे माझं फिंगरप्रिंट घेतलेलं आहे त्या फिंगरप्रिंटला तुम्ही अभ्यास करणार? अभ्यास म्हणजे असं पट्टी बरोबर कुठल्या म्हणून शोधून काढणार, त्या दिवशी तुम्हाला बोलून त्याच्या मॅच करणार आणि त्या दिवशी टोटल सगळं वाचून सांग. व्हेरी गुड. इट वॉज अ लवली एक्सपिरियन्स टू शेअर विथ यू. थँक्यू सो मच. ओके.